आपल्या पेरेंट्सनी काही म्हणजे कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा आपल्याला काही वेळ दिलाय आणि एक्झॅक्टली. आणि त्यावेळेला ते आपल्यासारखे बिझी नव्हते. म्हणजे आता काय होतंय, आपण बिईंग अ पेरेंट किंवा आपण प्रोफेशनल म्हटलेले असताना आपण ना आपले, कारण त्यांचे जॉब्स 9 to 5 संपायचे, 5 वाजल्यानंतर ते घरात असायचे, ते बसून कॉल नाही घ्यायचे किंवा त्यांनी त्यांचा पर्सनल जो काही वेळ आहे तो त्यांच्या कंपनीला दिलेला नव्हता, तो त्यांचा पर्सनल होता. आता काय झालं, आपण आपल्या घरात पण ऑफिस आणलंय. तो गेम एका ठराविक इंटरव्हल नंतर जाहिराती दाखवत होता. तर तिला असं निदर्शनास आलं की ती जी जाहिरात होती ना, त्या जाहिरातीचं टायटलच असं होतं की आर यू अलोन. ओके. तर समजा आपण कॅरम खेळायला बसलोय आपल्या काय फॅमिली सोबत शनिवारी किंवा रविवारी, तर तो आपण फक्त कॅरम खेळतोय का? तर नाही, आपण त्याच्यावर 4 लोक बसतो, आपण गप्पा मारतो, समोरच्याला चिडवतो, त्याला आपण म्हणतो की नाही हे नाईट झालं पाहिजे, आपण काय देवाला हवा करतो, वाटेल ते करतो. म्हणजे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ह्युमर इन्व्हॉल्ड आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी इन्व्हॉल्डच आहे, पण तुम्ही एक सोशल इंटरॅक्शन होते घरामध्ये. नमस्कार, आजूबाजूच्या या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा विषय आहे मोबाईल किंवा डिजिटल गेमिंगच्या व्यसनाचं काय करायचं. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहे जानकी सोनलकर. जानकी सोनलकर ही एक डिझाईन तज्ज्ञ असून गेम आणि टॉय डिझायनिंगमध्ये त्यांची मास्टर आहे. ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये खेळाचं महत्त्व काय आणि डिजिटल गेमिंगचं जे ॲडिक्शन आहे ते किती गंभीर आहे, त्याच्याकडे कशा प्रकारे बघितलं पाहिजे आणि त्याच्यावरती काय उपाय आहेत, ह्या सगळ्यावरती ह्या एपिसोडमध्ये आम्ही सविस्तर चर्चा केलेली आहे. हा एपिसोड तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत बघा, त्याच्यातनं शिका आणि मस्त एन्जॉय करा. थँक्यू. आपला आजचा जो विषय आहे ना जानकी, की मोबाईल गेम आणि त्याचं ॲडिक्शन, ह्याचं काय करायचं. सो बघ, कसं आहे की लहानपणापासून आपण खेळ खेळत मोठे झालेलो आहोत, बरोबर. आता इंडोर गेम्सची जी लिस्ट आहे ना, ती माझ्यासोबत मी आणलेली आहे. कारण आता जो ऋतू चालू आहे, पावसाळा, त्या ऋतूमध्ये ना युजली आपण आउटडोर गेम्सना सुट्टी द्यायचो आणि घरामध्ये इंडोर्स गेम खेळायला चालू करायचो. तर जे मी गेम्स खेळलेलो आहेत ना, तेच गेम थोड्याफार फरकाने आय गेस तू पण खेळली असतील. मग त्याची जर लिस्ट बघायची झाली तर त्याच्यामध्ये कार्ड्स होते, चेस, कॅरम, स्नेक अँड लॅडर, ल्युडो, मेटल मॅकॅनो, लिगो, मोनोपॉली, सिक्वेन्स, लाईफ, पिकनिक, पिक्चुरिका, स्कॉटलंड यार्ड, क्लू, बॅटलशिप, मास्टरमाइंड, गेसू, कटान आणि क्रिकेट म्हणजे ऑफकोर्स तो टेबलवरती खेळायचा. सो ह्याच्यातले बरेचसे गेम तुझ्या ओळखीचे आहेत. ह्या गेम्सचं मला असं वाटतं ना की खूप आवड होती, पण त्याचं व्यसन, म्हणजे व्यसन हा खूप एक्स्ट्रीम शब्द होतो, पण त्याचं असं व्यसन कधी लागलं नाही. याचं कदाचित कारण असं असेल की घरामध्ये ते खेळताना ना सतत पॅरेंट्सकडनं मॉनिटर केले जायचे. म्हणजे त्याच्याबद्दल एकच टास्क असायची की बाबा जास्त वेळ खेळत बसू नका, अभ्यास करा. त्याच्या पाठीमागून आपले पॅरेंट्स आपल्या पाठीमागे ओरडायचे. आणि मेनली हे गेम्स खेळताना ना तुला कोणीतरी सवंगडी लागायचा, बरोबर. त्याच्याशिवाय एकटं हे गेम खेळणं पॉसिबलच नव्हतं. मग ह्याच्यातून अजून एक काय व्हायचं की तुझे जे सोशल शेअरिंग आहे किंवा सोशल स्किल आहेत ते डेव्हलप व्हायचे. स्ट्रॅटेजी करणं, प्लॅनिंग करणं, आणि ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की त्या गेम मधून हा फायदाच झालेला आहे. पण त्याच्यानंतर जो शिफ्ट आला, व्हिडिओ गेम्स आले जे टीव्हीला अटॅच करून खेळायचे. ओके, ते पण आपण आय गेस सारखेच खेळलो असतो. त्याच्यामध्ये मारिओ आला, टँक आला, ओके, मग प्ले स्टेशन आले. पण त्यालाही काही लिमिटेशन्स ह्या अर्थी होती की टीव्ही अवेलेबल असल्याशिवाय ते गेम खेळणं पॉसिबल नव्हतं, आणि ते सगळ्यांसमोरच आपण खेळायचो. पण गेल्या 10 वर्षामध्ये मोबाईल हे डिव्हाइस एवढं ऍडव्हान्स झालंय ना की जे 10 वर्षापूर्वी आपण गेम कम्प्युटरवरती खेळायचो, ते गेम सुद्धा आज मोबाईलवरती एकदम एफिशियंटली खेळता येतात. सो इथे मला असं वाटतं की सतत ते गेम खेळायला मोबाईल अवेलेबल असणं हे कदाचित आजच्या जनरेशनच्या ॲडिक्शनचं महत्वाचं कारण असेल. आणि ते ॲड्रेस करायला आज तुला इन्व्हाइट मी केलं. ह्याचं कारण तुझी मास्टर्स जी आहे ही गेम डिझायनिंग मध्ये आहे, टॉय अँड गेम डिझायनिंग. तर मला असं वाटतं की आपण ह्याच्यावरती चांगल्या गप्पा मारू शकू आणि त्या गप्पातनं एक सोल्युशन देऊ शकू की बाबा ओके, जर गेमचं खरंच ॲडिक्शन लागत असेल तर त्याच्यावरती क्युअर काय. तर
पहिला माझा प्रश्न तुला असा आहे ना की ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये खेळ किंवा खेळणी किंवा गेम्स ह्याचा इम्पॉर्टन्स काय? बिफोर वी स्टार्ट की आपण ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये कसे जातो. सो ऍडिक्शन लागण्याच्या मागे म्हणजे जसं आता तू म्हणालास की आपल्याला ऍडिक्शन ह्याचं लागलं नाही, तर त्याच्यामध्ये ना एक म्हणजे मे बी आय एम नॉट काय म्हणतात त्याला, त्याच्यात मला अथॉरिटी नसेल, पण माझ्या वाचनात ज्या गोष्टी आल्या त्याच्यातनं मी सांगायचा प्रयत्न करते की आपण काय होतं की आपण जेव्हा एखादा गेम खेळतो तो आपण स्पेशली आत्ताची जी मुलं जी मोबाईलवरती गेम खेळतायत आणि ज्याच्यात त्यांना एक फीडबॅक मिळतो. म्हणजे तू जसं आपण गेम खेळत असताना कोणाला तरी मारणं, काही व्हायलंट गेम आहेत, काही असे गेम आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी क्रिएट करता, असे पण काही गेम आहेत. पण ह्या प्रत्येक वेळेला काय होतं की तुम्ही ते गेम खेळत असताना तुम्हाला एक रिवॉर्ड मिळतो आणि तो रिवॉर्ड मिळाल्यानंतर तुमच्या मेंटल कंडिशनमध्ये काय होतं, तुम्हाला एक डोपोमिन असं एक आहे, तर ते डोपोमिन जे केमिकल आहे ते रिलीज होतं आणि काय होतं की तुम्हाला, तू एक्झॅक्टली बरोबर बोललास की आपण ते तुम्ही इंडिव्हिज्युअली खेळताय बरोबर, तर तुम्हाला ते एक प्लेजर तुमचा एक लेवल वरती जातो की अरे मला हे खेळल्यानंतर ते केमिकल रिलीज होतंय. पण काय होतं ते केमिकल एवढं जास्त असतं म्हणजे आपण नॉर्मल ज्या प्लेजर आपले म्हणजे सनसेट बघणं, कोणाच्या तरी गप्पा मारणं ह्याच्यापेक्षा खूप मोठ्या जास्त लेवलचं ते असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला आपले जे रिसेप्टर्स असतात ते शटडाऊन होतात. ओके, आता काय होतं नेक्स्ट टाइम मी जेव्हा पुन्हा खेळायला जातो तर मला त्या लेवलला ते अचीव्ह करण्यासाठी अजून जास्त खेळायला लागतं आणि अजून जास्त मला डोपामिन रिलीज करायला लागतं, देन आय गेट दॅट प्लेजर. ओके, आणि त्या केसमध्ये काय होतं की मग मी जेव्हा नॉर्मल गेम खेळायला बसतो किंवा मी बाहेर फिरायला जातो किंवा कोणाशी गप्पा मारतो, मला असं कळतं की अरे मला तर ती मजाच येत नाहीये, कारण माझं प्लेजरचं लेवल आहे ते ऑलरेडी मी खूप वरती नेलेलं आहे. तर त्याच्यामुळे मी कधी सॅटिस्फाईडच होत नाही, त्याच्यामुळे मी ह्याच्यापासून परावृत्त होतो. म्हणजे मला बाकीच्यांमध्ये बसून गेम खेळणं किंवा फिरायला जाणं किंवा सनसेट बघणं, एक साधा ज्या सिम्पल आपल्या प्लेजरच्या गोष्टी आहेत ज्याच्या आपला आनंद मिळतो, त्या आपण हळूहळू त्याच्यापासून डायव्हर्ट होऊन अजून आपण त्या ऍडिक्शनकडे जायला लागतो. त्याच्यामुळे हा खूप मेजर फॅक्टर आहे. आता दुसरी गोष्ट जी तुम्हाला विचारलीस की डेव्हलपमेंटमध्ये प्ले कसा इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा आपण ऐकलं असेल की पहिल्या 6 वर्षात मुलांचं जे काय डेव्हलपमेंट ब्रेनचं होतं तेच मॅक्सिमम असतं आणि तेच तुम्हाला पुढे जाऊन उपयोगी पडतं, आणि काही अंशी डेफिनेटली ते खरं आहे. कारण त्याच्यामुळे तुम्ही 2 ते 6 किंवा 8 वयाच्या मुलांबरोबर जितकं चांगलं डेव्हलपमेंट तुम्ही त्यांची कराल तितके ती पुढे जाऊन चांगली ह्युमन बिंग किंवा चांगले व्यक्ती घडू शकतात. जे म्हणजे असा रिसर्च आहे की तुम्ही सुरुवातीच्या काळात जेवढे चांगले कॉन्फिडंट आहात किंवा जे तुम्हाला एक्सपिरियन्सेस मिळालेत की ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात. बरोबर, आणि ते तुम्ही जेव्हा केव्हा पुढे एखाद्या सिच्युएशन मध्ये जाता त्यावेळेला ते उपयोगी पडतात. म्हणजे सिम्पल एक तुम्हाला उदाहरण द्यायचं तर आपली लॉंग टर्म मेमरी कशी फॉर्म होते. म्हणजे समजा तुला आता एखाद्या गोष्टीमधनं खूप आनंद मिळालाय किंवा एखादी गोष्ट तुझ्याबरोबर खूप वाईट झाली आहे, तर आपला ब्रेन आहे ना तो लिटरली त्यावेळेला फ्रीज होऊन त्याचा एक स्क्रीनशॉट घेतो आणि तो आपल्या लॉंग टर्म मेमरीमध्ये जातो. आणि जेव्हा केव्हा तू त्या सिच्युएशन मध्ये परत येतोस तेव्हा तुझ्या शरीरात जे काही बदल झाले ते पुन्हा रिक्रिएट होतात, ट्रिगर होतात. हे तू आणि आपली ह्युमन बॉडी एवढी ऑब्जेक्टिव्ह आहे की समजा हेच सेम जे काही मला एक्सपिरियन्सेस आले ते जर मी व्हिडिओ गेममध्ये टाकले आणि ते जुना रिक्रिएट झाले तर आपल्याला असं खरोखर वाटतं की आपल्या लाईफमध्ये ते घडतंय आणि आपल्या बॉडीमध्ये पुन्हा ते केमिकल डेव्हलप होतात. ओके, दॅट्स वाय वी कॅन रिलेट टू थिंग्स आणि आपल्याला ते आवडतात खेळायला. ओके, त्याच्यामुळे तू तुझ्या पहिल्या 6-8 वर्षामध्ये जे काही एक्सपिरियन्सेस फॉर्म करतोयस ते तुझ्या लॉंग टर्म मेमरीमध्ये जातात. बिंग अ पेरेंट मुलाचे हट्ट पुरवायलाच पाहिजे असं काही नाहीये, पण ट्राय टू गिव्ह हिम लॉट ऑफ म्हणजे पॉझिटिव्ह एक्सपिरियन्सेस देणं जितकं शक्य आहे किंवा जितकं जास्त बाहेर फिरायला घेऊन जाणं किंवा ह्याचं ते तितकं जास्त इम्पॉर्टंट आहे. डेव्हलपमेंट स्टेज वाईज म्हणशील तर म्हणजे एक ढोबळ काही आहेत की बाबा पहिल्या 2 वर्षामध्ये ही जी डेव्हलपमेंट स्टेज जी मी तुला विचारतोय ना ही खेळाच्या अनुषंगाने. करेक्ट. ओके, सो मी जेव्हा खेळाच्या अनुषंगाने म्हणजे त्याच्यासाठी मला थोडंसं आधी थोड्या गोष्टी सांगाव्या लागतील की समजा एक 2 वर्षाचा मुलगा आहे तर तो काय काय करू शकतो. तर 2 वर्षाचा मुलगा आहे तो खूप क्युरियस, म्हणजे ऍक्च्युली 3-4 लेवलचे डेव्हलपमेंट असतात. एक असतं की मेंटल डेव्हलपमेंट, एक असते फिजिकल डेव्हलपमेंट, एक असते तुमची सोशल डेव्हलपमेंट. ओके, म्हणजे तुम्ही सोशली कसं इंटरॅक्ट करताय. तर पहिल्या 2 वर्षाचा मुलगा आहे तो खूप इंट्युटिव्ह असतो, म्हणजे तो खूप प्रश्न विचारतो, तू बघत असशील तर त्याचं खूप क्युरियस माइंड असतं.
देन तो धावू पळू शकतो किंवा तो त्यावेळेला स्टेप्स चढू शकत नाही, पण तो पळू शकतो, धावू शकतो. सोशल इंटरॅक्शनच्या दृष्टीने म्हणशील तर तो ही इज टोटली डिपेंडंट ऑन द पेरेंट. ही विल तो तुझ्याकडे येईल आणि विचारलं की मी हे करू का, किंवा तुझ्याकडनं एक फीडबॅक मागेल आणि मग तो करेल. 3 वर्षाचा मुलगा म्हटला तर तो स्टेप्स चढू शकतो, तो त्याचे मोटर स्किल्स डेव्हलप होतात. ओके, त्याच्यानंतर त्याचे मेंटली म्हणशील तर मग त्याची लँग्वेज डेव्हलप झालेली असते, त्याच्यामुळे तो शब्द सेंटेन्सेस फॉर्म करू शकतो, त्याच्यामुळे त्याला फिलिंग्स एक्सप्रेस करता येतात त्याचे. आणि सोशली म्हणशील तर तो थोडासा सोशल स्माइल द्यायला लागतो. म्हणजे तू जर लहान मुलाशी हसलास तर तो अगदी लहान मुलगा पण सोशल स्माइल देतो, पण मोठा म्हणजे समजा 3 वर्षाचा मुलगा आहे तर तो त्याला रिॲक्ट करेल. म्हणजे ही विल से समथिंग, तो काहीतरी बोलेल किंवा तो फक्त हसणार नाही. तो जवळचा आहेस की लांबचा आहेस हे त्याला कळायला लागेल. त्याच्या क्लोज सर्कलमध्ये आहेस का अगदी अनोळखी आहेस हे त्याला कळायला लागेल. नंतर तू म्हणशील की 5व्या, तर मी हे का सांगते, कारण तू हे जे डेव्हलपमेंट स्टेजेस आपल्याला माहिती असतील तर आपण, आणि तुम्ही जेव्हा केव्हा म्हणजे आता कुठल्याही शाळेत मुलं जातात तर वेगवेगळ्या प्रकारची, ऑफकोर्स प्रत्येकाची वेगळी पेडगॉगी असते, प्रत्येक जण वेगळ्या पेडगॉगीला फॉलो करून तुम्हाला सांगतात की तुम्ही कुठले टॉईज खेळा, काय खेळा. तर पण जर तुम्हाला बेसिक्स माहिती आहेत ना तर तुम्हाला माहिती आहे की ह्या वयोगटाला कुठल्या प्रकारची टॉईज लागतील. ओके, म्हणून मी तुला हे सगळं सांगितलं की बाबा मला माहिती आहे की 3 वर्षाच्या मुलाला मोटर स्किल डेव्हलपमेंट होत आहेत आणि त्याला ती गरजेची आहे. आता मोटर स्किल डेव्हलपमेंट म्हणजे काय की मी हाताने काहीतरी पकडू शकते, ही माझी ग्रॉस मोटर डेव्हलपमेंट आहे. आणि मी माझ्या छोट्या बोटांनी काहीतरी उचलून बाजूला करू शकते, ही माझी फाईन मोटर स्किल डेव्हलपमेंट आहे. म्हणजे निवड करणं. तर ह्याच्यासाठी मला 3 वर्षाच्या वयामध्ये काहीतरी हवंय की ते दिलं गेलं तर माझी ती डेव्हलपमेंट जास्त चांगली होईल. असं एक्झॅक्टली मला माझी मेंटल डेव्हलपमेंट होण्यासाठी आणि माझी सोशल डेव्हलपमेंट होण्यासाठी, म्हणजे सिम्पल गोष्टी आहेत की मला शेअरिंग आलं पाहिजे, मला माझी इमोशन्स हँडल करता आली पाहिजेत, की मला माझा राग हँडल करता. आपण म्हणतो ना की अरे तू कुठेही रागवतोस, तुला माहित नाही 4 चौघात कसं वागायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी ऍक्च्युली इट्स अ पार्ट ऑफ देअर डेव्हलपमेंट. आणि जे तुम्हाला आपल्या या घरगुती खेळांमधनं किंवा ऍक्च्युली घरामध्ये चाललेल्या रोजच्या इव्हेंट्स मधनं, ऍक्टिव्हिटीज मधनं ती लहान मुलं शिकत असतात. सो ह्याच्यासाठी काही गेम्स आणि टॉईज आहेतच, पण त्याच्याबरोबर तुम्हाला म्हणजे तुमचं सोशल सर्कल पण तसं पाहिजे. तर डेफिनेटली म्हणजे प्रत्येक एज ग्रुपसाठी या 3 लेवलच्या डेव्हलपमेंट स्टेजेस आहेत, एक फिजिकल, मेंटल आणि सोशल. आणि ह्या दृष्टिकोनातनं आपण टॉईज बघितले पाहिजेत, हे माझं म्हणणं आहे. सो आता जसं तू म्हणालीस की प्रत्येक एजनुसार ओके त्या टॉईज देणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून बघ ना, आपण कधी जेव्हा कोणाला एखाद्या मुलाच्या बर्थडेला जातो तेव्हा आपण त्या बर्थडेला म्हणजे आपण विचारात घेतो की त्याला कुठलं गिफ्ट द्यायचंय, कुठलं खेळणं द्यायचंय, त्याच्यानुसार आपण दुकानात जाऊन त्या खेळण्याची निवड करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल नुकताच चालायला लागणाऱ्या मुलाला ते आपण पुल्लांग टॉईज देतो. करेक्ट. सो हे नक्की का देतो, म्हणजे त्याचं काही ह्या डेव्हलपमेंटशी रिलेशन आहे का, आणि असेल तर ते कसं? ओके, व्हेरी गुड क्वेश्चन. म्हणजे मला खूप इंटरेस्टिंग, मला तू परत ट्रॅकवर आणलंस या प्रश्नाने. सो बेसिकली काय आहे, तुला प्रत्येक स्टेजेस मध्ये जसं मी म्हटलं की एक आहे की सोशल, म्हणजे तुमचं जे डेव्हलपमेंटल स्टेजेस आहेत त्याच्यामध्ये एक आहे की तुमचं एक जसं मोटर स्किल डेव्हलपमेंट झाली, फिजिकल डेव्हलपमेंट झाली, तसं एक तू बघितलं असेल की लहान मुलांना एकटे असताना खूप असे स्वतःच एकटे बोलतात किंवा काहीतरी प्रिटेंड करून खेळतात किंवा हे. सो त्याचे काही डेव्हलपमेंटल स्टेजेस आहेत. जसं एक आहे सेल्फ प्रिटेंड प्ले, एक आहे पर्सन प्रिटेंड प्ले, एक आहे की देन मग ते त्या प्रिटेंड प्ले मधनं म्हणजे पहिल्यांदा तू म्हणशील तर फाईन ग्रॉस मोटर डेव्हलपमेंट, नंतर बिकॉज त्यांना स्वतःला समजायला लागतं, खूप बाकीच्या लोकांना ते ऑब्झर्व्ह करायला लागतात म्हणून ते प्रिटेंड करायला लागतात. कारण कधीही ना म्हणजे आपण ऑब्झर्वेशन मधनं शिकतो, कुठलीही लहान मुलं की आपण सुद्धा, आपल्याला एखादी गोष्ट आवडली आपण म्हणतो अरे मला असं काहीतरी बनायचंय किंवा ह्या लेवल पर्यंत पोहोचायचंय. म्हणून ती लहान मुलांना आपण जेव्हा ते डॉक्टर खेळतात, करेक्ट, सो तो एक प्रिटेंड प्लेचा करेक्ट उदाहरण आहे. भातुकली. सो इट इज सेल्फ प्रिटेंड प्ले आणि एक पर्सन प्रिटेंड प्ले. सेल्फ प्रिटेंड प्ले म्हणजे मी काहीतरी आहे, म्हणजे काही नॉट नेसेसरी इट कॅन बी अ पर्सन, मी काही पण असू शकतो, मी फुलपाखरू असू शकतो, घोडा, हत्ती, काही असू शकतो. किंवा मी जेव्हा पर्सन प्रिटेंड प्ले करतो तेव्हा मी एक ह्युमन बिंग असतो. आता हे का होतं, कारण तुम्ही जे मॅक्सिमम गोष्टी घरात बघता, जसं आता सगळ्यात जास्त तू कोण बघतोस तर आईला बघतोस किंवा घरात किचन बघतोस, किंवा तिकडे असं असतं की तिकडे तुला मॅक्सिमम फीडबॅक्स मिळत असतात
की तिकडे आवाज असतो, स्मेल असतो, खूप गोष्टी होत असतात किचनमध्ये. आणि आपण बघतो की ऍटलिस्ट घरातला एक तरी म्हणतो, आई, आजी किंवा आजकालच्या काळात कुक म्हणा किंवा त्यांना सांभाळणारी बाई म्हणा, ती किचनमध्ये इन्व्हॉल्ड असते. आणि त्यांना कळतं की तिकडनं खूप फीडबॅक, आवाजाचा, वासाचा, सगळे फीडबॅक्स मिळतात. तर ते नॅचरली तिकडे जातात. त्याच्यामुळे भातुकली खेळणं हा त्यांच्या डेव्हलपमेंटचा एक पार्ट आहे. आपण म्हणतो की काय भातुकली, म्हणजे मुलांनी सुद्धा भातुकली खेळणं इज अ पार्ट ऑफ हिज डेव्हलपमेंट, की त्याला देऊ नये असं नाहीये. मुलगी पण खेळू शकते, मुलगाही खेळू शकतो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तो नॅचरली त्याच्या आईला बघतो किंवा त्याच्या आजीला बघतो की आई तिकडे काहीतरी करते आणि इट इज व्हेरी इंटरेस्टिंग, कारण तिकडे बरंच काय काय होतंय, घडतंय. त्याच्यामुळे तो हळूहळू, जसं पहिल्यांदा जो तो म्हणतो की मी, कारण तो बेसिकली ना त्यांचे इमॅजिनेशन डेव्हलप होत असतात. म्हणजे जसं लँग्वेज डेव्हलप होते तसं इमॅजिनेशन डेव्हलप होतात. आणि त्यावेळेला ते लोक, छोटी मुलं बेसिकली त्यांना इमॅजिन करायला लागतात की मी ह्याच्यासारखं आहे. बिकॉज सगळ्यात पहिलं क्लोज सर्कल काय असतं की आई वडील, जर भाऊ बहीण असेल तर भाऊ बहीण आणि आजी आजोबा, जी फॅमिली आहे क्लोज नीट. दुसरं सर्कल काय असतं की तुझ्या घरी कोणतरी दूधवाला येतोय, पार्सल द्यायला येतोय, दररोज येणारी लोक, किंवा तुमच्या घरी काम करणारी बाई येते, अशी लोक जी तुम्हाला रोज दिसतात. बरोबर. तर ती मुलं त्याला प्रिटेंड करायला लागतात. म्हणजे मला आठवतंय, माझा भाऊ लहान असताना रोज त्याच्या शाळेत घोडागाडीतनं जायचा. तर त्यांनी सांगितलेलं मला मोठा होऊन टांगेवाला बनायचं. सो अशी काहीही इमॅजिनरी मुलांची ही असू शकतात, पण ती त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी गरजेची आहेत. कारण काय होतं, दोन गोष्टी होतात. एक तर त्यांची लँग्वेज डेव्हलप होते त्याच्यामुळे, कारण ते कम्युनिकेट करतात किंवा त्यांच्या मनात ते खूप गोष्टी त्याच्या फॉर्म करतात की मी जर डॉक्टर झालो, किंवा त्यांनी बेसिकली का डॉक्टर व्हायचा प्रयत्न करतात, कारण इनव्हेरिएबली ते कुठल्या तरी डॉक्टरला व्हिजिट करतातच, इधर त्यांच्या इंजेक्शनसाठी किंवा काय, किंवा त्यांना सर्दी खोकला ताप झाला तर त्यांना डॉक्टरकडे आपण घेऊन जातो. ऑफकोर्स ते एन्व्हायरमेंट कम्प्लिटली वेगळं आहे जे त्याच्या घरात नाहीये. तिकडे खूप गोष्टी बघायला मिळतात, कारण टेथेस्कोप आहे, हे ते 100 गोष्टी असतात. आणि दॅट इज व्हेरी, म्हणजे खूप काय म्हणतात त्याला, असं मला हवं वाटणारं किंवा खूप इंटरेस्टिंग आहे. असं लहान मुलांना कशातही इंटरेस्ट असतो. म्हणजे ते अगदी घरात म्हटलं ना, कुकर मध्ये पण इंटरेस्ट आहे, तर त्या माणसामध्ये पण इंटरेस्ट आहे. तर त्याच्यामुळे ते प्रिटेंड करतात की मी डॉक्टर आहे किंवा मी असं सगळं ते प्रिटेंड करायला लागतात. त्याच्यासाठी ते तशा पद्धतीचे टॉईज किंवा त्या गोष्टी वापरायला लागतात. बरोबर. आणि त्याच्यामुळे मग त्यांचे ऑफकोर्स इनडायरेक्टली दे आर डेव्हलपिंग द ग्रॉस मोटर स्किल्स ऑल्सो. ते इनडायरेक्टली त्यांचे, कारण त्याच्याशी रिलेटेड लागणाऱ्या गोष्टी, म्हणजे समजा मला डॉक्टर आहे तर मला टेथेस्कोप एवढा मोठा वर्ड लहानपणी कळलाय, किंवा त्यांची लँग्वेज डेव्हलप होते की त्याच्याशी रिलेटेड जेवढ्या काही गोष्टी. आता इस्त्रीवाला येतोय तर इस्त्रीवाल्याकडे काय असतं, तर ते सगळं तो आपसूकच त्याला कळायला लागतं. तर त्याची लँग्वेज डेव्हलप होते, त्याच्या फिजिकल ॲट्रिब्यूट्स डेव्हलप होत आहेत, आणि त्याच्याबरोबर त्याचं इमोशनल डेव्हलपमेंट आहे, त्याचा एक कनेक्ट तयार होतो त्या माणसाबरोबर. ओके. आणि तो प्रिटेंड करायला लागतो. आता जसं तू म्हटलास की पुल अलॉंग टॉय, तर आपल्याकडे एक पुल अलॉंग टॉय आहे. ओके. की हे आहे ज्याच्यामध्ये आपण बेसिकली ही दोरी खेचली तर हा वरचा बॉल रोटेट होतो, आणि हे मुलगा घेऊन चालू शकतो, मुलगा मुलगी घेऊन चालू शकतो. हे आता काय आहे की हे अजून आधीच्या स्टेजचं आहे, म्हणजे जेव्हा मोटर स्किल डेव्हलपमेंट होत असतात आणि जेव्हा ते अजून प्रिटेंड प्लेच्या, म्हणजे सेल्फ प्रिटेंड प्ले मध्ये जातात, त्या स्टेजला त्यांना असं कोणतरी कंपॅनियन लागतं. कारण त्यांना सतत कोणतरी असं लागतं की ज्याच्यावरती मला विश्वास आहे आणि माझा कॉन्फिडन्स बिल्ड होतोय. त्याच्यामुळे बऱ्याचदा तू बघितलं असेल की मुलं टेडी बेअर घेऊन बसलेले असतात किंवा त्यांचे काहीतरी टॉईज घेऊन बसलेले असतात की त्यांना ते खूप प्रिय असतात. बाहेर जाताना पण त्यांना लागतात. बरोबर. किंवा काही मुलं टॉईज सोबत झोपतात सुद्धा. टॉईज असतात ते घेऊन ती मुलं झोपतात. सो ही त्यांची मेंटल नीड आहे. ओके. सो त्यांना तो तिकडे एक सिक्युअर्ड वाटतं. त्यांना असं वाटतं की हे माझ्या रोजच्या ओळखीचं आहे आणि ह्यानी मला कम्फर्टेबल वाटतंय, आणि म्हणून त्यांना तो पार्टनर जो आहे किंवा त्यांचा जो कंपॅनियन आहे किंवा त्यांना काय म्हणतात त्याला, की त्यांना कोणतरी हवंय बरोबर, की जे त्यांच्याबरोबर खेळतंय. आता आजकाल तसं झालंय की सिंगल न्यूट्रल फॅमिली असल्यामुळे एकच चाइल्ड आहे, नॉट नेसेसरी तुला कोणी सिबलिंग्स आहेत. सिबलिंग्स असल्यामुळे कदाचित ते कधी कधी ते कमी होतं, पण तरी सुद्धा तू बघितलं असेल की सगळी मुलं लहान असताना अशा प्रकारचं काहीतरी घेऊन फिरतात. कोणते त्यांची चादरच घेऊन फिरतं, कोणतरी काहीतरी घेऊन फिरतं, कारण त्यांना तो एक कनेक्ट त्यांचा लागतो आणि त्याला ते कंपॅनियन म्हणून. आता ह्याचं अजून एक ऍडव्हान्टेज असा आहे की जेव्हा तू पुल अलॉंग टॉय घेऊन चालतोयस किंवा चालते ती मुलगी, त्यावेळेला तुमची म्हणजे तुम्ही चालत असताना तुम्ही जास्त चालायला प्रयत्न करता, कारण तुम्ही असं म्हणता की अरे तो चालतोय माझ्या बरोबर आणि मग मी अजून चालीन, मी धावीन.
म्हणजे त्याच्यामध्ये ना फिजिकल डेव्हलपमेंट पण आहे. म्हणजे जे तुम्ही म्हणजे एक लहान मूल पहिल्यांदा रांगायला लागतं, मग उभं राहतं, मग चालतं, मग धावतं. ह्या स्टेजेसमध्ये हे टॉय खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. आणि मग ते पुल अलॉंग टॉय असावा. आता नॉट नेसेसरी की ते खूप फॅन्सीच असलं पाहिजे. आपण स्वतः घरी बनवू पण शकतो, सिम्पल पण असू शकतात, किंवा खूप टॉयज अवेलेबल आहेत जी त्यांना मुलांना तुम्ही देऊ शकता. आणि ह्या पुल अलॉंग टॉयज मध्ये एक ऍक्शन असते जी रिपिटेटिव्ह असते. करेक्ट. आणि जी खूप अट्रॅक्टिव्ह असते. करेक्ट. सो त्यामुळे कदाचित मुलांची एंगेजमेंट सुद्धा त्या टॉईज कडे परफेक्ट मेंटेन असते. राईट. सो हे तू सांगितलं की जसं इनिशियल स्टेजच्या खेळांबद्दल, मग असे काही खेळ जे असतील जे वयानुसार मुलं खेळत असतील, मग त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी इन्व्हॉल्ड आली, करेक्ट, किंवा लँग्वेज इन्व्हॉल्ड आली, असे कुठले खेळ आहेत आणि ते मुलांच्या डेव्हलपमेंटमध्ये कशा प्रकारे इनिशिएटिव्ह घेतात? आता म्हणजे डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये आपण एकदा टीम मध्ये गेलो ना, तर टीम मध्ये गेल्यानंतर नॅचरली म्हणजे तू मुलांना बघशील, मी तू स्वतः एखाद्याला बर्थडे गिफ्ट घ्यायला जातो, तर तेव्हा तुला असं कळलं 10 वर्षाचा मुलगा झाला तुला कळत नाही की त्याला गेम काय घ्यायचा. आपण नॅचरली काय करतो की त्याला बॅडमिंटनची रॅकेट देतो, आपण त्याला क्रिकेट देतो, आपण नॅचरली त्यांना ते गेम्स द्यायला लागतो. कारण इव्हन त्या स्टेजमध्ये बेसिकली फिजिकल प्ले आणि एक रफ अँड टंबल प्ले म्हणतात, ज्याला तुम्ही ऍक्च्युअली आउटडोर प्ले त्या एज ग्रुपमध्ये नेसेसरी असतो. 10 years अँड ऑनवर्ड्स, म्हणजे 10 वर्षानंतर पुढे गेल्यानंतर कुठलाही मुलगा त्याला घरात बसून खेळायला कंटाळा यायला लागतो. आणि त्याच्यामुळे ते त्याच्या सगळ्या डेव्हलपमेंटसाठी ते खूप महत्वाचं आहे. आणि अजून असे खूप रिसर्च सांगतात की बेसिकली तुम्ही जितकी जास्त फिजिकल ऍक्टिव्हिटी करता तितका तुमचा फ्रंटल लोब ऑफ ब्रेन डेव्हलप होतो. आणि तुम्ही इट्स व्हेरी अमेझिंग, म्हणजे मलाही हे खूप नवीन होतं. जेव्हा मी ते वाचलं तर मला असं कळलं की तुम्ही जेव्हा म्हातारे होता त्यावेळेला तुम्ही अल्झायमर होणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी होणं तुमच्या कमी होतात. सिम्पली म्हणजे तुम्हाला जर इवन इन युअर 30s, इन युअर 40s, इफ यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह युअर लाईफ स्पॅन आणि इफ यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह युअर म्हणजे काय म्हणतात त्याला मेमरी स्पॅन, तर तुम्हाला सिम्पल रोज चालायला जाणं किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं हे खूप गरजेचं आहे. ओके. त्यांनी आपली ब्रेनची डेव्हलपमेंट अशी होते की ज्याने आपण विसरत नाही. म्हणजे जसं तू म्हणशील की जसं बऱ्याच प्रकारच्या मेमरीज आहेत, जसं तुला एखादे रस्ते लक्षात राहणं, एखादे फोन नंबर्स लक्षात राहणं, तर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मेमरीज आहेत. तर ह्या फिजिकल ऍक्टिव्हिटीनी तुमची मेमरी सुद्धा चांगली होते. आणि ह्या लहान वयाच्या मुलांमध्ये म्हणजे त्यांनी फिजिकल गेम का खेळावेत, किंवा प्रत्येकाला कारण आपल्याकडे आजकाल ना ओबेसिटीचं पण प्रमाण खूप वाढलंय, तर ते तर एक आहेच, पण त्याच्याबरोबर तुम्ही बघाल की जे फिजिकल ऍक्टिव्हिटी खेळणारी मुलं आहेत ती त्यांच्या अभ्यासामध्ये पण चांगली असतात. का त्याचं कनेक्शन काय आहे, कारण त्यांचा फ्रंटल लोब तेवढा चांगला डेव्हलप झालेला असतो आणि त्याच्यामुळे त्यांना फोकस करणं, डिफोकस करणं. आता सिम्पल आहे की तुम्ही ज्या लॉंग टेनिस खेळताय, तुम्ही फुटबॉल खेळताय, तुम्ही बास्केटबॉल, कुठचाही गेम खेळताय जो मैदानी खेळ आहे, किंवा सिम्पल म्हणजे तुम्ही काहीतरी डबा इस्पाईस खेळताय जे आपण खेळायचो, किंवा काही याच्यामध्ये तुम्हाला ना खूप गोष्टी एका वेळेला ऍट अ टाइम कराव्या लागतात. म्हणजे तुम्हाला डबा इस्पाईस घेतलं किंवा कुठचा तो लगोरी घेतला समजा, तर लगोरीमध्ये तुम्हाला बॉलनी ते मारायचंय, ऍट अ टाइम लोक पळतायत, तुम्हाला ते परत येऊन लावायचंय आणि ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. ह्याच्यावरती आपल्याला आपल्या टीम सोबत कोऑर्डिनेट करणं आणि त्यानुसार त्या गोष्टी मॅनेज करणं. बरोबर. सो एकमेकांना मदत करून तो शेवटी टास्क कम्प्लीट करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. करेक्ट करेक्ट. तर त्याच्यामुळे काय होतं की खूप गोष्टी आपण सायमल्टेनियसली डेव्हलप करतो. म्हणजे आपण सोशल इंटरॅक्शन डेव्हलप करतो. आपल्याला माहिती आहे की जर मी ह्याला बरोबर घेऊन नाही खेळलो ना तर मी अचीव्ह नाही करणार. म्हणजे ते बेसिकली जो ग्रुप गेमचा जे ऍडव्हान्टेज आहे की मला समोरच्या माणसाला जसं आहे तसं ऍक्सेप्ट करायला लागेल. आता मी फुटबॉल खेळतोय तर मला माहितीये माझा अपोनंट कदाचित तेवढा चांगला नाही खेळत आहे, पण तो गरजेचा आहे माझ्या टीममध्ये. आता त्याला काही त्याचे स्ट्रोक्स खूप चांगले आहेत पण त्याच्या काही गोष्टी वीक आहेत, मग मला त्याला कव्हर अप करायचंय आणि मला त्याला घेऊन पुढे जायचंय. सो मी त्याचा विचार करतो. मी हळूहळू म्हणजे हे जसं सोशल मी म्हटलं मगाशी तसं की फिजिकल, मेंटल आणि सोशल डेव्हलपमेंटमध्ये, तर हा एक सोशल डेव्हलपमेंटचा खूप मोठा पार्ट आहे की तुम्ही समोरच्याला समजायला लागता आणि तुम्ही समजायला लागता की अरे हा वीक आहे पण ही इज इम्पॉर्टंट, किंवा तो माझ्या टीमचा भाग आहे, मला टीमला घेऊन पुढे जायचं, तर मला त्याच्याशी भांडून फायदा नाहीये. मी भांडी नाही कदाचित, इव्हन भांडूही दे, पण मला शेवटी अल्टिमेटली काय करायची, माझी टीम जिंकली पाहिजे. त्याच्यामुळे सगळ्यांचा गोल हा कॉमन असतो. करेक्ट. तर फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही काय करता की तुम्ही
3-4 लेवलला तुम्ही डेव्हलप होताय, तुम्ही फिजिकली डेव्हलप होताच आहात. त्याच्यामुळे तुमचं फोकसिंग, मी जे म्हणत होते की तुम्ही फोकस करता, की एका टास्कवर फोकस करता, मग त्याच दुसऱ्या क्षणाला तुम्हाला डिफोकस पण करायला लागतं आणि तुम्हाला बघायला लागतं की आजूबाजूला काय होतंय. आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमचं हे फोकसिंग डिफोकसिंग इतकं चांगलं होतं की तुम्ही पाहिजे त्या वेळेला फोकस करू शकता, पाहिजे त्या वेळेला डिफोकस करू शकता. अभ्यास करताना पण तुला काय आहे की तुला बाकीच्या गोष्टी कटआउट करून तुला अभ्यासावर फोकस करायचंय, तर तुझा फोकसिंगचं जे मेकॅनिझम आहे ते हळूहळू बेटर व्हायला लागतं. म्हणजे खेळाच्या मदतीने. म्हणजे एक्झॅक्टली. आपण रिअल लाईफ मध्ये गोष्टी जेव्हा आपण रिअल लाईफ मध्ये टास्क करतो तेव्हा ते वेगवेगळे टास्क करताना पहिल्या टास्क मधनं स्विच ऑफ होऊन दुसऱ्या टास्क मध्ये स्विच ऑन कसं करायचं ह्याची डेव्हलपमेंट सुद्धा खेळात न होते. करेक्ट. व्हॉट यू ट्राय टू से, राईट? ओके. सो आता ह्या ज्या म्हणजे आता तू जे आता एक्सप्लेन केलं की डेव्हलपमेंट होताना म्हणजे खेळ खूप इम्पॉर्टंट आहेत आणि आपल्या जनरेशनमध्ये ना ह्या गोष्टी अगदी सहज झाल्या. कारण मगाशी पण जी मी गेमची लिस्ट तुला वाचून दाखवली ना ती आपल्यासाठी कॉमन होती. बरोबर. सगळे गेम आपल्यासाठी कॉमनच होते. ओके. थोड्याफार फरकाने, जरी आपली जिओग्राफिकल लोकेशन वेगवेगळी असली तरी हे गेम त्यांची अवेलेबिलिटी हे एकत्रितपणे सेम होते. आणि बघ ना, ते जे जुने गेम होते ना ते आजही आहेत आणि कदाचित उद्याही राहतील. पण आता मी स्पेसिफिकली मोबाईल गेम वरती येतो. मोबाईल गेम मधले जे काही गेम्स आहेत, तू आता म्हणशील की तुझा मुलगा जर एखादा मोबाईल गेम खेळत असेल तर तो फेमस मोबाईल गेम असू शकतो. पण 10 वर्षापूर्वी काही असे मोबाईल गेम होते जे तेव्हा खूप फेमस होते. म्हणजे टेम्पल रनचं नाव तू ऐकलेलंस? करेक्ट. अँग्री बर्ड्स. सो त्या गेमचं जे तेव्हाचं म्हणजे पॉप्युलर जे होते ना तेवढे ते पॉप्युलर गेम आज नाही. ओके. आणि मोबाईल गेमिंग मध्ये हे सतत बदलतंय. त्याच्यामुळे कदाचित मोबाईल गेमिंग हा जो प्रकार आहे ना हा सतत काहीतरी नवीन देणारा आहे. आणि त्याच्यामुळे आजकाल जे फॅड वाढलेलं आहे, म्हणजे मी आज बऱ्याचदा बघतो की मैदानातही सुद्धा मुलं मोबाईल घेऊन बसलेली असतात. त्याच्यामुळे आजचा जो विषय आपण डिस्कस करतोय की हे सगळं ऍडिक्शन कडे चाललेलं आहे. तर त्याच्यामध्ये तुझं मत काय आहे की तुला हे किती म्हणजे काय बरं म्हणतात बरोबर वाटतं? काही अंशी बघशील, म्हणजे आता जसं मी म्हटलं की आता जसं डेव्हलपमेंटमध्ये एखादं कन्स्ट्रक्टिव्ह प्ले करणं, जसं तू मगाशी मला म्हटलंस की स्ट्रॅटेजी बेस्ड गेम असतात काही तर ते स्ट्रॅटेजी बेस्ड गेम जे आहेत ते गरजेचे आहेत आपल्याला. कारण आपण त्याच्यामध्ये ना फोकस करून आपण वेगवेगळ्या लेवलला तो विचार करतो आणि आपण सायमल्टेनियसली आपली पण मूव्ह बघतोय, समोरच्याची पण मूव्ह बघतोय, सगळं करतोय. किंवा काही गोष्टी जसे लेगो सारखे आहेत, कन्स्ट्रक्टिव्ह आहेत, याच्यामध्ये तू काहीतरी नवीन क्रिएट करतोय. सो ऑफकोर्स आता हे जसं मी म्हटलं 10 वर्षानंतर तुम्हाला फिजिकल गेम लागतात. त्याच्या आधीच्या स्टेजमध्ये 7-8 वर्षाच्या किंवा त्याच्याही पेक्षा म्हणजे 6 ते 8 वर्षाच्या मुलांना हे कन्स्ट्रक्टिव्ह गेम खूप इम्पॉर्टंट आहेत. आता काही गेम असे आहेत मोबाईलवरचे जे कन्स्ट्रक्टिव्ह आहेत, म्हणजे जे असं तुम्ही त्याच्यात काहीतरी बिल्ड करताय, याच्यामध्ये व्हायलन्स नाहीये. जसं आता एक माइनक्राफ्ट म्हणून एक गेम आहे जो त्याच्यामध्ये तुम्ही यू आर कन्स्ट्रक्टिंग. आता त्याच्यामध्ये फक्त एकच आहे की त्याच्यात तुम्हाला कोणी मॉरल्स नाही शिकवत आहे, बेसिकली तुम्हाला कन्स्ट्रक्शन शिकवत आहेत. समटाईम्स ते गेम इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे मला असं वाटतं की ते हेल्प करतायत, म्हणजे अगदीच काही कट ऑफ करू शकत नाही. कारण दुसरा एक मोठा फॅक्टर आहे पिअर प्रेशर, की तुम्ही ज्या वेळेला शाळेमध्ये एकत्र शिकता तेव्हा तुम्हाला उद्या जर वाटलं की जो मुलगा ह्याच्याबद्दल काहीतरी बोलतोय मला माहितीच नाहीये, तर तुम्ही त्याच्यापासून लॉस्ट असता. म्हणजे तुम्ही काय होतं, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की अरे मला माझ्या मित्राबरोबर कॉमन टॉपिक्सवर बोलता आलं पाहिजे, की ऑफकोर्स मलाही हे माहिती आहे. हे कुठेतरी प्रत्येक, म्हणजे तू पण हे एक्सपिरियन्स केलं असशील, मी पण एक्सपिरियन्स केलंय, आत्ताची मुलंही तेच करतात. हे कधीच बदललेलं नाहीये. तर त्याच्यासाठी माहिती असणं वाईट नाहीये, पण ऍडिक्शन होणं हा एक वेगळाच हे आहे. म्हणजे तो खूप अंशी पेरेंट्सवर डिपेंड करतो. म्हणजे मला तर असं वाटतं की, आणि त्याच्यातले काही गेम्स तुम्ही द्या खेळायला, पण देन यू मॉनिटर इट, की तुम्ही हा दिवसातला फक्त अर्धा तासच खेळ किंवा हे. म्हणजे ह्यानी काय होतं की तुम्ही मेंटली तुला माहिती की काय काय होतंय जगात, आणि तू पिअर प्रेशरनी तू असं नाही होत की अरे नाही, मग काय व्हायला लागतं हळूहळू ती मुलं, कारण तुम्हाला जर अगदीच नो असेल घरातनं की नाहीच करायचं, तर ती मुलं ना, बिकॉज त्यांना एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स यायला लागतो की अरे मला माहितीच नाही हे जे काय बोलतायत हे आपल्यासाठी एलियन आहे.
आणि मग त्यावेळेला ते त्या ग्रुपपासून लांब जायला लागतात, ते सिक्लुडेड होतात, ते एकटे पडायला लागतात. बरोबर. आणि मग त्यांना असं वाटतं की अरे मी ह्याच्यातला नाहीये, मी काहीतरी वेगळाच आहे. मग ते पेरेंट्सशी पण बोलू शकत नाहीत कारण ते नाहीच म्हणतायत. मग असा मुलगा बेसिकली खूप कोशात जातो किंवा डिप्रेशनमध्ये जातात किंवा असं बऱ्याच गोष्टी आपण आजकाल बघतो. म्हणजे हे फक्त गेमच्या बाबतीत नाही, हे सगळ्याच ठिकाणी होऊ शकतं. राईट. सो म्हणून काही अंशी त्यांना एक्सपोजर द्यावं. मी म्हणत नाहीये की त्यांना कम्प्लिटली नाही म्हणावं की रिस्ट्रिक्ट करावं की तू खेळूच नको, पण कुठले गेम द्यावे हे ऍटलिस्ट त्या पेरेंटला माहिती असावं की त्याच्याकडे लक्ष असायला पाहिजे, त्याचं मॉनिटरिंग असायला पाहिजे की तो किती वेळ खेळतोय माझा मुलगा, त्याला किती वेळाचा स्क्रीन टाइम आहे. मी तर म्हणते कधी कधी जे म्हणतात की टीव्ही बघू नये किंवा असं, तर त्याच्यासाठी तो काय बघतोय टीव्हीवरती, तो उद्या जर नॅशनल जिओग्राफीचं चॅनल बघतोय जिकडे त्याचं नॉलेज वाढतं त्याला बघू दे ना, काय वाईट आहे. तो 4 पुस्तकं वाचल्यानंतर त्याला जे कळेल त्याला एका तासात कळतंय, कारण त्या माणसाने जेव्हा तो पॉडकास्ट किंवा काही बनवतोय त्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे. बरोबर. किंवा ऑफकोर्स तो त्याला काहीतरी, कारण कसं आहे म्हणजे आय डोंट नो, असं माझा खूप असं पर्सनल मत आहे की ना व्हिडिओजनी तुम्हाला जास्त चांगलं कळतं, खूप पटकन कळतं, आणि आजकालच्या जनरेशनचं तर खूप ओढ आहे त्याच्याकडे, त्याच्यामुळे तुम्ही तिकडे जास्त पटकन गोष्टी ग्रास्प करता. मला हे पटतं तुझं, कारण बघ कसं आहे ना, आपणही ना शाळेमध्ये निबंध लिहिलेत, टीव्ही शाप की वरदान. खरंय. सो प्रत्येक वेळेला ना टेक्नॉलॉजी शिफ्ट जेव्हा होत जातो ना, तेव्हा टेक्नॉलॉजीला धरून थोड्याशा चांगल्या गोष्टी आणि थोड्याशा वाईट गोष्टी असतातच. जसं तू बोललीस ना, मुळात प्रश्न हा आहे की आपण बिईंग अ पॅरेंट त्या गोष्टी कशा मॉनिटर करतो मुलांसाठी. बरोबर. आणि बिईंग अ अडल्ट आपल्या प्रायोरिटीज काय आहेत. बरोबर. किंवा आजकाल कसं आहे ना की मोबाईल हे टूल आहे की हे हत्यार आहे, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण जर मी अडल्ट आहे तर माझा त्या मोबाईलच्या अशा ॲपवरती कंट्रोल आहेत का की ज्या सतत मला त्याच्याकडे खेचतायत. जर माझा स्वतःचाच कंट्रोल नसेल तर मुलं ही पॅरेंट्सनाच बघूनच शिकतात ना. बरोबर. आणि जर त्याला दिसतंय की बाबा आपली आई किंवा आपले वडील हे घरी येऊन मोबाईलच घेऊन बसतायत तर मुलगाही शेवटी तेच करणार आहे. मग तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या कामाच्या गोष्टी करतायत ह्याला महत्व नाही. तुम्ही मोबाईल घेतायत ना, तर मी मुलगा पण तेच करणार जे तुम्ही करतायत, आणि मला ह्याच्यातलं गेमच कळतंय किंवा मला ह्याच्यातलं रील्सच कळतंय, तर मी तेच कॉपी करणार. आता अजून एक ह्याच्यामध्ये कशी गोम आहे माहिती आहे का, म्हणजे मला जेव्हा मी हा पॉडकास्टच्या अगोदर मी बऱ्याच जणांशी बोलायचो की बा तुमचे अनुभव काय आहेत, तर मला जे एक भयानक ट्रूथ आहे ना ते असं कळलं की मोबाईल जेव्हा बघ, आता लहान मुलांकडे मोबाईल नसतात, हे मी लहान मुलांबद्दल बोलतोय, ते मोबाईलचा ऍक्सेस कोणाचा असतो त्यांच्याकडे, तर त्यांच्या पॅरेंट्सचा. बरोबर. पॅरेंट्स हे अडल्ट आहेत ऑफकोर्स, आणि त्यांचं लॉग इन मग ते गेमसाठी असून दे किंवा कुठल्याही दुसऱ्या ऍपसाठी असून दे, तर बऱ्याचदा विचारते ती ऍप की तुम्ही ह्या वयोगटाचे आहात की नाही. बरोबर. सो त्याच्यानुसार आपण सपोज गुगल प्ले स्टोअर मध्ये आपण आपलं लॉग इन केलेलं आहे, तर आपल्या लॉग इनने ते 6 किंवा 8 वर्षाचं मुलगं गेम शोधतंय. बरोबर. बरं, ते गेम खेळतंय सुद्धा, आणि त्या गेमवरती असणाऱ्या ज्या ऍडव्हर्टाइजमेंट्स आहेत त्या अडल्ट असतात. करेक्ट. आणि तिथे त्या मुलाला ते एक्सपोजर मिळतं. त्याच्यामुळे तू बोलली तो मुद्दा एकदम 100% करेक्ट आहे की ह्या सगळ्या गोष्टी आहे ना पॅरेंटच्या फिल्टरमधनं जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तिथेच ऍक्च्युली म्हणजे जरी व्यसन जरी नसेल तरी मला एका माझ्या फ्रेंडने हा किस्सा सांगितला की तो मुलगा जो आहे ना तो तिच्या मोबाईलवरती, त्या व्यक्तीच्या मोबाईलवरती गेम खेळत होता. 8 ते 9 वर्षाचा मुलगा आहे, आणि त्या गेम मध्ये, आता गेम कसा तो जो होता ना तो काही विकत घेतलेला नव्हता, त्या गेमचं ट्रायल व्हर्जन होतं, त्याच्यामुळे ऑफकोर्स तो गेम एका ठराविक इंटरव्हल नंतर जाहिराती दाखवत होता. तर तिला असं निदर्शनास आलं की ती जी जाहिरात होती ना त्या जाहिरातीचं टायटलच असं होतं की आर यू अलोन. ओके. सो सो अशा जाहिराती जेव्हा मुलगा किंवा त्या लहान वयोगटातलं मुलगा बघतोय तेव्हा त्याच्यावरती काय परिणाम होतील हा विचारच खूप भयंकर आहे. आणि प्लस ह्या ऍड्स क्लिकेबल असतात. करेक्ट. इट मीन्स दॅट त्याला तो गेटवे ओपन होतोय नको त्या वयात, नको त्या एक्सपोजरचा. बरोबर.
बरं, त्यावेळेला जर त्या मुलाला मॉनिटर करणारं कोणी नसेल आणि तो गेटवे जर चुकून त्याच्यासाठी ओपन झाला तर काय होईल? आणि हे असं होतं त्याच्यामुळेच जे अर्ली एज मॅच्युरिटी आहे ह्या बाबतींमधली किंवा पॉर्नोग्राफीचं जे म्हणतात ना एक्सपोजर आहे ते कमी वयात का येत आहे? कारण इंटरनेट हे असं माध्यम आहे ना की जे सगळ्या टाईपचे दरवाजे तुमच्या समोर आणून त्याने ठेवलेले आहेत आणि ते वाटच बघते की कुठल्या मार्गाने तुम्ही येत आहेत. त्याच्यामुळे हे असे जे गेम्स आहेत आणि ते गेम्स ज्या एज ग्रुप मधनं लॉग इन झालेले आहेत तिथे सुद्धा फरक आहे. म्हणून आपण कॉन्शियसली ह्या गोष्टी विचारात घेऊन मला असं वाटतं त्या गोष्टींवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. बरोबर. ओके, सो तो एक भाग झाला. आणि म्हणून मला असं वाटतं की डिस्कशनमध्ये ना ह्या गोष्टी घेणं खूप गरजेचं होतं. सो आता जर अशा गोष्टींचं एक्सपोजर मिळत असेल आणि आपल्याला एक स्पष्ट फरक दिसत असेल की आपण जे खेळ खेळत मोठे झालेलो आहोत, मग ते इंडोर असून दे किंवा आउटडोर असून दे, तू जसं आता बोललीस की डेव्हलपमेंटमध्ये त्या गोष्टी खूप फायदेशीर आहेत. आणि हे जे डिजिटल गेमचं आत्ताचं स्वरूप आहे ते कुठेतरी डॅमेज करणारं आहे. तर मग त्याच्यावरती एक्झॅक्टली आपण बिंग अ ऑथॉरिटी काय ऍक्शन घेतली पाहिजे? सो बेसिकली कसं आहे की आपल्याला आता मी जसं टॉय आणि गेम डिझाईन करते त्यावेळेला बऱ्याचदा असं होतं की आपण जेव्हा गेम्स एखादा माणूस विकत घ्यायला येतो तर त्यावेळेला कसं होतं की आपण म्हणतो की आपल्या वेळचे गेम खूप इंटरेस्टिंग होते. त्याच्यात 2-3 गोष्टी आहेत. ओके, का आपल्या वेळेला ना आपल्याकडे कोणतरी पियर होते खेळण्यासाठी. सगळ्यात मेन गोष्ट अशी आहे की तुम्हाला ॲज अ पेरेंट तुमच्या मुलाला वेळ द्यायला पाहिजे. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुम्ही जर ती मुलं पेरेंट्स बरेचदा असं आजकाल म्हणतात की अरे माझ्याकडे तर वेळच नाहीये आणि मला तर बसायला वेळ नाहीये, तर तू घे आणि तू खेळ. सो इट शुड बी सेल्फ एक्सप्लेनेटरी. आणि मग म्हणून तर मोबाईलकडे जातात. म्हणून तर मोबाईल सगळ्यात इझी आहे की दिलं की त्याच्यात जे चालू आहे आणि तिथे सतत मुलं बघतायत. आणि कसं होतं की तुम्ही आपल्या पेरेंट्सनी काही म्हणजे कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा आपल्याला काही वेळ दिलाय आणि एक्झॅक्टली. आणि त्यावेळेला ते आपल्यासारखे बिझी नव्हते. म्हणजे आता काय होतंय, आपण बिईंग अ पेरेंट किंवा आपण प्रोफेशनल म्हटलेलं असताना आपण ना आपले, कारण त्यांचे जॉब्स 9 to 5 संपायचे, 5 वाजल्यानंतर ते घरात असायचे, ते बसून कॉल नाही घ्यायचे किंवा त्यांनी त्यांचा पर्सनल जो काही वेळ आहे तो त्यांच्या कंपनीला दिलेला नव्हता, तो त्यांचा पर्सनल होता. आता काय झालं, आपण आपल्या घरात पण ऑफिस आणलंय. मी नाही म्हणते की ते चुकीचं आहे, कारण आता सध्याचा पेस एवढा वाढलाय, आपल्याला ते करायलाही हवं. पण तरी सुद्धा कॉन्शियसली, समजा तुम्हाला शनिवार रविवार सुट्टी आहे तर कॉन्शियसली तो वेळ तुमच्या मुलांना द्या. आणि जसं तू राईटली एकदम सुरुवातीला म्हणालास की तुम्ही जितका चांगला वेळ देता आपल्या मुलांना त्याचा खूप फरक पडतो. म्हणजे असे खूप स्टडीज आहेत की जो तुमचा समजा रोजचा बेड टाईम ठरलेला आहे, म्हणजे झोपायला जाण्याची वेळ ठरलेली आहे आणि त्यावेळेला आई वडील मुलांना गोष्टी सांगतायत. ही सिंपल गोष्ट आहे, ही लहानपणी आपण बघितली आहे. किंवा आपण साध्या त्यांना रोजचा एक दिनक्रम विचारतोय की बाबा तुझ्या लाईफमध्ये आज काय काय घडलं, तुझं काय झालं, हे जे कम्युनिकेशन आहे हे होतंय. तर ती मुलं आहेत ना पुढे जाऊन इमोशन्स बेटर हँडल करू शकतात. म्हणजे हा इमोशनल डेव्हलपमेंटचा एक पार्ट आहे की तू जितका चांगला, म्हणून 2 गोष्टी ऐकल्या असतील, एक EQ आहे आणि एक IQ आहे. IQ इज इंटलेक्च्युअल कोशंट आणि एक आहे इमोशनल कोशंट. बरोबर. असे खूप स्टडीज आहेत की ज्याच्यामध्ये तुमचा इमोशनल कोशंट जर चांगला असेल तर तुम्ही पुढे जाऊन तुम्हाला येणारे खूप जे म्हणजे चेंज इन लाईफ येतो ना तो खूप चांगला हँडल करू शकता. म्हणजे तुम्हाला जर खूप मोठ्या सर्कमस्टन्सेस आल्या किंवा तुम्हाला खूप चेंज करायला लागलं, खूप बर्डन आलं, प्रेशर आलं किंवा ह्या सगळ्या गोष्टीत ना आजकालच्या मोठ्या लोकांना पण जे डिप्रेशन येतं ना की किंवा त्यांना असं वाटतं की ते नाही आम्ही काय करूच शकत नाही आहोत, किंवा त्यांना जॉब स्विच करताना बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो की अशा खूप गोष्टी होतात पुढे जाऊन. तर ते सगळं तुम्ही बेटर हँडल करू शकता कारण तुमचा इमोशनल कोशंट चांगला आहे. आता ह्याच्यामध्ये तुमचं सोशल इंटरॅक्शन कसं आहे ते तेवढंच इम्पॉर्टंट आहे. किंवा तुम्ही म्हणजे बेसिकली तुमचं जे मी आय एम कमिंग बॅक टू द म्हणजे क्वेश्चन की हे सगळं का होतंय, कारण आपण इझिली अवेलेबल आहे आपल्याला म्हणून तो मोबाईल त्यांना देऊन टाकतो. त्याच्याऐवजी जर आपण बसून एखादा गेम खेळलो, आता समजा आपण कॅरम खेळायला बसलोय आपल्या
काय फॅमिली सोबत शनिवारी किंवा रविवारी, तर तो आपण फक्त कॅरम खेळतोय का, तर नाही, आपण त्याच्यावर 4 लोक बसतो, आपण गप्पा मारतो, समोरच्याला चिडवतो, त्याला आपण म्हणतो की नाही हे नाहीच झालं पाहिजे, आपण काय देवाला हवा करतो, वाटेल ते करतो. म्हणजे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ह्युमर इन्व्हॉल्ड आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी इन्व्हॉल्डच आहे, पण तुम्ही एक सोशल इंटरॅक्शन होते घरामध्ये. ते खेळत असताना माझी आई म्हणते, अरे तुला चल तुम्ही बसलात ना, मला भजी देते आणून, ती खात खात करूया. तर म्हणजे काय आहे, तुमची तुझ्या घरी भज्या वाटतात? येस. तुझ्या घरी कॅरम खेळूया आपण, भजी आणि चहा. ओके. सो त्याच्यामुळे काय आहे की तुम्ही खेळत असताना फक्त तुमचं खेळ नाही होते, तुमचं सेन्सरी डेव्हलपमेंट होत आहे, म्हणजे तुम्ही सगळ्या सेन्सेसनी त्याच्यात इन्व्हॉल्ड आहात. बरोबर. आणि त्याच्यामुळे काय आहे, तुम्ही समोरच्याला ऍक्सेप्टन्स करणं, त्यात थोडं कधी रागवणं, चिडणं सगळं होत असतं. पण ते करत असताना तुम्ही एका लेवल नंतर कळतं की अरे मी रागावून ना माझ्या गेम मध्ये काही होत नाहीये, मला चांगलंच खेळायला पाहिजे तर मी गेम मध्ये जिंकणार आहे. मी चिडून आदळापट खेळले तर कधी एक गेम मला खेळायला देतील, नंतर म्हटलं जो बाजूला हो तू, यू आर अ स्पॉइल स्पोर्ट, तू बाजूला हो, मला दुसरा चांगला पार्टनर पाहिजे. कसं होतं माहितीये का, म्हणजे मी आता एक्सेप्ट करतो की माझ्याने जेव्हा एखादा खेळ मध्ये कळतंय की हरतोय की मग तो गेम उद्ध्वस्त करायचा आणि मग निघून जायचं. ऑफकोर्स ते फ्रेंड्स नंतर मला खेळायला घ्यायचे नाहीत, सो मला शेवटी स्वतःला ऍडजस्ट करून त्यांच्याकडे जावं लागायचं आणि मग नंतर स्वतःला परफॉर्म करूनच तो गेम जिंकावा लागायचा. एक्झॅक्टली. तर कुठेही तुम्हाला परफॉर्मन्स केल्याशिवाय कोणी घेणार नाहीये हे तुम्हाला खूप आधीच्या वयात कळतं. त्याच्यामुळे काय होतं, हे ना खूप गरजेचं आहे. म्हणजे कितीही म्हटलं आपण की आपल्याला वेळ नाहीये, तर माणूस काही 24 तास बिझी नसतो. आपण जर ठरवलं तर आपल्या मुलांसाठी आणि ऑफकोर्स ते तुमचं नेक्स्ट जनरेशन आहे, त्यासाठी तुम्हाला वेळ काढायलाच पाहिजे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे हे जर मोबाईल ॲडिक्शन कमी करायचं असेल ना, तर सगळ्यात पहिलं त्याला ऑप्शनल, म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की त्या मोबाईलमधनं त्याला एक त्याला डोपामिन लेवल आहे की ॲड्रिनल रश जो त्याला मिळतोय तो रिक्रिएट करायला पाहिजे. म्हणजे तो मला इकडे नाही ना मिळत, मग कुठेतरी दुसरीकडे मिळतोय. मग आपण चल रविवारी आपण कान्हेरी केव्हला फिरायला जाऊया, चल आपण ट्रेकिंगला जाऊया, आपण असं जर काहीतरी केलं तर आपल्याला बेसिकली आपण तेच सेम स्टिम्युलेशन क्रिएट करतोय. बरोबर. ओके. आणि मग त्याच्यामध्ये त्याला असं मुलाला वाटतं अरे ह्याच्यात तर काय आपण घरात बसलेलो असतो, ह्याच्यात काय मजा नाही, ह्याच्यापेक्षा आपण फिरायला जाऊया कुठेतरी, की आपण अशी ट्रिप. मग ते मुलं स्वतःहून सांगायला लागतात. सो हे फक्त मुलाच्या दृष्टिकोनात नाही, इव्हन अडल्ट्स ज्यांचं कसं आहे की ना सोशल इंटरॅक्शन आता कुठेतरी कमी झालंय, त्यांच्यासाठी पण ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला रिअल लाईफ फ्रेंड्स असणं खूप महत्वाचं आहे. एक्झॅक्टली. बरोबर. आता मी तुझा किंवा तू माझी जर रिअल लाईफ आपली फ्रेंडशिप आहे म्हणूनच आपण इथे हा पॉडकास्ट घेतोय, कारण आपण कुठेतरी एका ठिकाणी एकत्रितपणे काम केलेलं आहे. करेक्ट. आणि त्याच्यानी आपलं कम्युनिकेशन डेव्हलप झालेलं, म्हणून मला असं वाटलं की जानकीकडे हे स्किल्स आहेत जे ह्या विषयासाठी डिस्कशन करायला मला उपयोगात येतील. आता गोईंग बॅक टू दॅट क्वेश्चन की हा जो मोबाईल फोन किंवा गेमिंगचं जे स्ट्रक्चर आहे, जे आपण आता बघितलं की ओके ते कुठेतरी डॅमेज करणारं आहे, मग त्याच्यापासून जर लहान मुलांना परावृत्त करायचं असेल तर त्याच्यासाठी जसं तू बोललीस की पॅरेंट आणि मुलांचं कम्युनिकेशन व्यवस्थित असणं गरजेचं आहे. बरोबर. आणि ते ठेवणं ही जबाबदारी पॅरेंट्सची आहे. करेक्ट. म्हणजे जसं तू मगाशी मला म्हणालीस की मुलं ही पिअर प्रेशरमध्ये येतात आणि पिअर प्रेशरमध्ये आल्यानंतर मी त्या गोष्टी करतोय की नाही हे जेव्हा विचार मुलांच्या डोक्यामध्ये चालू होतात, तेव्हा त्या मुलांनी पॅरेंट्स सोबत ती गोष्ट येऊन शेअर करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. कारण बिंग अ ॲडल्ट आपल्याला अनुभव असतो आणि त्या अनुभवातनं आपण गेलेलो असतो आणि म्हणून आपण त्यांना सांगू शकतो की तू हा रस्ता घे जेणेकरून तुझ्यासाठी चांगलं आहे. सो ह्या गोष्टीचा उपयोग केव्हा होईल, जेव्हा पॅरेंट आणि त्यांचा म्हणजे जे पाल्य आहे किंवा मुलगा आहे ह्यांच्यामध्ये व्यवस्थित कम्युनिकेशन असेल. बरोबर. किंवा दोन मित्रांमध्ये कम्युनिकेशन व्यवस्थित असेल किंवा फॅमिलीमध्ये असेल किंवा आपण म्हणतो कलिग सोबत पण, किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्याचं सोल्युशन मला असं वाटतं तिकडे मिळू शकतं. आता अगेन मला जसं मी तुला सांगितलं की जे मोबाईल गेम्स आहेत ते ॲडिक्टिव्ह का आहेत किंवा ते
डॅमेज करणारे का आहेत, त्याचे काही एक्झाम्पल तुझ्याकडे आहेत का? जसं मी तुला सांगितलं की ऍडव्हर्टाइजमेंट, ओके, म्हणजे त्या ऍडव्हर्टाइजमेंट ह्या लेवलच्या असू शकतात, किंवा मोबाईल फोनमध्ये कोण लॉग इन करतं त्याच्यानुसार आपल्याला ते अकाउंट आहे ते गेम सजेस्ट करतं. ओके, असे काही तुझ्याकडे अनुभव आहेत का की म्हणजे कुठलेही जे डिफाईन करतं की डिजिटल गेमिंग किंवा मोबाईल गेमिंग हे थोडंसं आजच्या तारखेसाठी चिंतेचा विषय आहे? खूपच आहेत. म्हणजे कसं जसं मला म्हटलं की खूप कमी गेम्स आहेत जे कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टींकडे घेऊन जातात, पण काही गेम्स आहेत जसे व्हायलन्स म्हणजे त्याच्यात एवढा भयंकर व्हायलन्स आहे की तुम्ही मारा, काहीतरी तोडा, किंवा ह्याच्यातनंच तुम्हाला काहीतरी चांगलं मिळतं. आणि मग ते बेसिकली आपल्या सबकॉन्शियस मध्ये ते गोष्टी बसायला लागतात की अरे मी हे मारलं की आपल्याला रिवॉर्ड मिळतंय त्याच्यामध्ये. हे आपल्याला रिअल लाईफ मध्ये मिळत नाही, पण ते तिकडे मिळतंय. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की अरे हे चांगलं आहे, म्हणजे हे समहाव आपल्या डोक्यात ते बसतं की हे समथिंग चांगलं म्हणण्यापेक्षा हे नॉर्मल आहे. नॉर्मल आहे आणि ऍक्च्युली रिवॉर्ड पण मिळतोय ना. सो मी हे करू शकतो, म्हणजे मला हे थांबवणारा कोणीच नाहीये. सो मॉरल जो काही प्रकार आहे ना तो सगळ्या गेम्समध्ये ते टाकू नाही शकत. आणि ते खरं त्यांनी टाकायला हवा. त्यांनी हा कॉन्शियसली डिसिजन घ्यायला हवा की आम्ही जर गेम बनवतोय तर त्याच्यामध्ये तुम्ही जसं इव्हन आता मी म्हटलं, जसं मगाशी मी म्हटलं माइनक्राफ्ट हा गेम आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मायनिंग करता, म्हणजे तुम्ही काहीतरी तोडता, काहीतरी करता आणि मग काहीतरी कन्स्ट्रक्ट करता. पण तिकडे मला हे बघताना असं खूप वेळा असं वाटलं की अरे इकडे रिसोर्सेस म्हणजे काय करतायत, ते झाडं तोडतायत, घरं बांधतायत, नंतर काय करतायत की कुठून तरी गोल्ड जमा करतायत किंवा कोल जमा करतायत आणि मग काहीतरी करतायत. पण त्याला लिमिट नाहीये, ते कॅन लिमिटलेसली डू इट. पण रिअल लाईफ मध्ये तुम्ही झाडं पाहिजे तेवढी तोडू नाही शकत, राईट? तर तुम्हाला वाटतं हा हे तर नॉर्मल आहे, पण रिअल लाईफ मध्ये तुम्ही जेव्हा खरंच असा मुलगा जेव्हा मोठा होईल तेव्हा त्याच्या डोक्यात काय आहे, मी जसं तुला सुरुवातीला म्हटलं की आपले हे जे इव्हेंट्स आहेत हे लिटरली फ्रीज होऊन आपली लॉंग टर्म मेमरी बनतीये. इव्हन ह्या गेम्स मधली, जसं आपलं मी म्हटलं आपलं जे ह्युमन बॉडी आहे हे व्हेरी ऑब्जेक्टिव्ह, त्याला कळत नाही की रिअल लाईफ होतंय का हे डिजिटली होतंय. त्याच्या सबकॉन्शियस मध्ये ती मेमरी गेली आहे की बाबा मी हे केलं, मला रिवॉर्ड मिळालं आणि दिस इज अ गुड थिंग, मला ह्याच्यातनं प्लेजर मिळाला, त्याच्यामुळे इट्स अ गुड थिंग, इट वेंट टू माय लॉंग टर्म मेमरी. नाउ वेन आय एम बिकमिंग अडल्ट, जेव्हा माझी सिच्युएशन येते मी रेफर करतो त्या मेमरीला, कारण ती होणारच आहे नॅचरली, तुझ्या सबकॉन्शियस मध्ये गेलेली आहे ती. त्याच्यामुळे बिईंग एनी पेरेंट तुम्हाला हे खूप कॉन्शियसली बघायला पाहिजे की तुमची मुलं कुठल्या प्रकारचे गेम खेळतायत. आणि त्याचं मॉरली चांगले नसतील, यू आर रुइनिंग युअर चाइल्ड सबकॉन्शियस माइंड. हे इतकं सरळ आहे की तुझ्या मुलाच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तू अशा गोष्टी टाकतोयस की ज्या त्याला लाईफ लॉंग त्याच्याबरोबर राहणार आहेत आणि त्या त्याला मदत करणार नाहीयेत. मग असा मुलगा जर उद्या डिसिजन घेताना खूप हार्शली त्यांनी डिसिजन घेतलं, समजा तो उद्या जसं मी म्हटलं की मेट्रोच्या ह्याच्यावर हेड बनला, तो तोडून टाका सगळं. ते सोड, पर्यावरण मंत्री झाला तर काय होईल? तर तो म्हणेल काही नाही होत, तोडून टाका सगळं. राईट, असं होऊ शकतं. एक्झॅक्टली. म्हणजे आपण नवीन झाडं लावू. नाव दिस इज व्हेरी म्हणजे ह्युमरसली घेतलं आपण ते, पण अशा लेवलचं काहीतरी होऊ शकतं. म्हणजे असं बिकॉज तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे गेल्यामुळे तुम्हाला डिसिजन घेताना तुम्ही सेन्सिटिव्हली डिसिजन्स घेत नाहीत. माझं म्हणणं ते आहे की ऑफकोर्स कोणी इतकं ड्रास्टिक नाही बोलणार, पण तुम्ही सेन्सिटिव्हिटी तुमची लूज होते. तुम्हाला सेन्सिटिव्हिटीचे तुमचे पॅरामीटर्स वेगळे होतात की तुम्हाला वाटतं की आपण ह्याला त्रास दिला एखाद्या मुक्या प्राण्याला, त्यांनी काय फरक पडतोय, त्यांनी आपल्या लाईफमध्ये काहीच फरक पडत नाही, तर आपण करू शकतो. बरोबर. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला कॉन्शियसली माहिती पाहिजे की आपली मुलं काय करतायत. आणि जसं तू मगाशी म्हणालास की म्हणजे त्याच्यामुळे ते काही चांगल्या गोष्टी खेळणं ठीक आहे. जसं आता मी म्हटलं तसं मी माझ्या मुलाबरोबर जो माइनक्राफ्ट खेळतो त्याला मी सतत म्हणत असते की अरे तू एंडलेसली तोडतोयस, हे तुला रिअल लाईफ मध्ये करता येणार नाहीये. सो आय ट्राय टू टेल हिम की हे तुझ्या रिअल वर्ल्ड मध्ये नाहीये, हे म्हणजे तुझ्या डोक्यात हे जाऊ दे की तुला माहिती पाहिजे. की मी त्याला म्हटलं, जसं आता एक कुठचा तो होता फार्म विले एक गेम होता, बरोबर? तू पण खेळला असेल, मी पण खेळ, पण त्याच्यामध्ये ऍटलिस्ट ना तुला हे अचीव्ह करायला हे टास्क कम्प्लीट करायला पाहिजे. म्हणजे तुला जर एखाद्या गाईला काहीतरी फीड करायचं, तुझ्या इकडे झाडं उगवायला पाहिजेत. आणि ती किती अडिक्टिव्ह होतं, म्हणजे ते अडिक्टिव्हच होतं. कारण मी सतत म्हणजे मी जेव्हा एके ठिकाणी जॉबला होतो तेव्हा तो गेम मला इंट्रोड्यूस झालेला आणि मला कळलं पहिल्यांदा की ओके, तुला गवत लावायचंय, तुला गाईला चारा घालायचा आहे, मग चारा घाल्यानंतर दूध देणार. पण म्हणजे कामामध्ये पण मी तेच की माझ्या कोंबडीने अंडे घातलं असेल का, माझ्या गाईने दूध दिलं असेल का,
बरं ते दूध मी आता नाही काढलं तर ते पोटातच नासेल का? सो ही पण प्रोव्हिजन असायची. करेक्ट. म्हणजे मी थोडस जास्तच बोलतोय, पण मला हेच सांगायचंय की जेव्हा म्हणजे मी एक पॉडकास्ट बघितला, मुक्ता चैतन्य म्हणून आहे, दॅट लेडीज बेसिकली टॉकिंग अबाउट स्क्रीन टाइम किंवा म्हणजे खूप चांगली पुस्तकं पण चांगली आहेत. तर तिने हे स्टेटमेंट केलेलं की आज जे गेम्स डेव्हलप होत आहेत तर कंपनी, म्हणजे हे किती भयानक आहे बघ, की कंपन्या ज्या गेम डेव्हलपमेंट करतायत ना त्यांचं फर्स्ट टार्गेट इज लहान मुलं, स्मॉल किड्स. त्याच्यामुळे ते गेम्स किती ऍडिक्टिव्ह बनवता येतील ह्याच्यावरती रिसर्च करूनच ते गेम बनवले जातात. बरोबर. आता अजून एक म्हणजे मी जसं तुझ्याकडे उदाहरण मागितलं तसं माझ्याकडे अजून एक उदाहरण आहे की हे जे गेम असतात ना ते कम्प्लीट करायला, पुढे जायला काही व्हर्च्युअल कॉइन्सची गरज असते. जे व्हर्च्युअल कॉइन्स तुम्ही त्या गेम मध्ये एक विशिष्ट परफॉर्मन्स देऊन अचीव्ह करू शकता आणि ते कॉइन्स जसे तुम्ही कमवता तसे त्या कॉइन्सना खर्च करून तुम्हाला नेक्स्ट लेवलला जाता येतं. पण त्या गेमचे जे टास्क असतात ते पुढे म्हणजे असे डेव्हलप केलेले असतात की ते किती तुम्ही प्रयत्न करा ते तुम्ही पुढे जाऊच शकत नाहीत अंटिल अँड अनलेस तुम्ही ते कॉइन्स त्यांच्याकडून परचेस करत नाही. ती एक प्रोव्हिजन असते की तुम्ही ऍक्च्युअली जे आपले खरे पैसे आहेत ते देऊन ते व्हर्च्युअल पैसे घ्यायचे आणि ते पैसे वापरायचे. तेव्हा आजकालच्या छोट्या मुलांना हे पण कळतं आणि ते पॅरेंट्सकडे येऊन सांगतात की क्रेडिट कार्ड आहे ना ते वापरून मला एवढेच कॉइन्स घ्यायचे. आपण काय विचार करतो की ठीक आहे ना बाबा कॉइन्स तर आहेत, पण ते अगेन जसं तू म्हणालीस की ते त्या मुलांच्या सबकॉन्शियस माइंडवरती कुठे काम करतंय हे आपल्याला कॉन्शियसली विचार करणं गरजेचं आहे. कारण जसं मुलांसाठी टेक्नॉलॉजी सतत बदलते, नवीन गोष्टी त्यांच्या समोर येत आहेत, तसं आपल्यासाठी हे नवीनच आहे की. बरोबर. तेव्हा आपल्याला ही टास्क डबल आहे की बिईंग अ पॅरेंट्स किंवा बिईंग अ अडल्ट लहान मुलांसाठी ह्या गोष्टी आपल्या फिल्टर थ्रू कशी जातील ह्याची जबाबदारी घेणं आणि दुसरं म्हणजे आपण स्वतः ह्याच्यातून कसं बाहेर येणं. तर तो जो मगाशी तुम्हाला प्रश्न विचारलास की मोठ्या माणसांसाठी समजा जशी लहान मुलं अडिक्टेड आहेत तर मोठ्या माणसांचं काय. सो बेसिकली ना आता त्याच्यामध्ये कसं आहे की पुन्हा तेच आहे की आपल्याला त्यावेळेला असं होतं की आपण समजा गेम खेळतोय तर आपल्याला तोच प्लेजर पॉईंट पुन्हा मिळतो आणि हे करतो. तर आता आपल्या एज ग्रुपच्या लोकांसाठी एक गोष्ट गरजेची आहे की काय होतं की आपलं ब्रेन किंवा काय म्हणतात त्याला सगळे एवढ्या म्हणजे प्लेजर पॉईंट्स एवढे वर गेलेले असतात तर त्याच्यामुळे ते नॉर्मलाइज करण्यासाठी ना मी तर सांगेन की प्रत्येकाने जसं फिजिकल ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे तसं एक काही तसं मेडिटेशन करायला पाहिजे, म्हणजे विच विल ऍक्च्युली हेल्प यू. आणि हे कधीतरी करून बघा की आपण जेव्हा बसतो ना ते आपल्या डोक्यात 100 विचार येतात. म्हणजे मेडिटेशन करण्यासाठी बसल्यानंतर सुद्धा तुझं मेडिटेशन काही होत नाही, तुझं जवळ 15-20 मिनिटांनंतर सुद्धा तुझं माइंड इतकं हेवायला जात असतं. पण असे खूप स्टडीज आहेत की जे तुम्ही समजा इवन 7 दिवस कॉन्स्टंटली रेग्युलरली मेडिटेशन केलं ना तर तुमच्या फिजिकल डेव्हलपमेंटमध्ये किंवा तुमच्या इवन ब्लड सॅम्पल्स घेऊन लोकांनी चेक केले त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस दिसतात. तर समजा तुम्हाला 7 दिवसामध्ये फरक दिसत आहेत तर तुम्ही जर रोज कॉन्शियसली हे करत गेलात. आता काय होतंय की बिकॉज आपल्याकडे खूप कामाचा स्ट्रेस आहे, आपल्याकडे खूप डिलिव्हरेबल्स आहेत की आता नाही मला उद्याच द्यायचं आहे तर आपण अवॉइडच नाही करू शकत. तुम्ही जॉब सोडाल का? नाही शक्य. मग काय करायचं की तुम्ही बिकॉज तुम्ही काम करत असताना तुमची फोकस करण्याची इतक्या हाय लेवलला गेला आहेत, कधी कधी ते फोकस एवढं ओव्हर फोकस करणं सुद्धा आपल्याला किंवा खूप मल्टीटास्किंग करणं सुद्धा कधी कधी आपल्याला खूप टॅक्सिंग असतं आपल्या शरीरासाठी, मेंदूसाठी, सगळ्याच गोष्टीसाठी. तर कुठेतरी तुझ्या मेंदूला शांतता मिळणं आणि एक लेवलचं म्हणजे आणि मग हळूहळू गोष्टी ना म्हणजे असंही बऱ्याच लोकांनी सांगितलंय स्लो डाऊन करायचं म्हणते, स्लो डाऊन करायचं आणि त्यासाठी मेडिटेशन खूप गरजेचं आहे. इवन त्याच्यात एक स्टेप फर्दर जाऊन मी असं सांगेन की तुम्ही जर मेडिटेशन करायला बसत आहात त्याच्या आधी ना तुम्ही काहीतरी रिच्युअल ठरवा की मी सकाळी उठून एक झाडाला पाणी घालीन किंवा मी काही गोष्टी करीन आणि देन यू स्टार्ट डुईंग इट. कारण उठल्या डायरेक्टली मेडिटेशनला बसण्यात तुम्हाला काही पॉईंट तुम्ही नाही अचीव्ह करू शकत किंवा तुम्ही छोटी मोठी एक्सरसाइज करताय अँड देन यू स्टार्ट डुईंग द मेडिटेशन. ऑर यू राईट डाऊन की मला आजच्या मेडिटेशनमध्ये काय हवंय, ओके मला काय एक्सपेक्टेड आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही करायला बसा. यू विल स्लोली सी की तुम्ही हळूहळू
एकतर तुम्ही हळूहळू शांत होताय, दुसरी गोष्ट तुम्ही हे केल्यामुळे तुमचा फोकस शिफ्ट होतोय, वेगळ्या गोष्टीवर शिफ्ट करतात जे तुम्हाला माहिती नाहीये. ओके, जे तुम्हाला काय होतं की आपण उठल्यानंतर ना तुला मध्ये काय कापतो बघ आता तू, म्हणजे तुला जे म्हणायचं आहे थोडक्यात असं आहे का की बघ कसं आहे की आपला पेस खूप वाढलेला आहे. ओके, आपण बऱ्याचशा गोष्टी आता सगळ्यांकडे 24 तास सेम आहेत. करेक्ट. तुझ्याकडे तेवढे आहेत, माझ्याकडे पण तेवढे आहेत, जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसाकडे पण तेवढेच आहेत. ओके, तर झालंय काय की कामाचा व्याप भरपूर वाढलाय, जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी ना शिस्त निघून गेलेली आहे. ओके, तू जसं आता मला म्हणालीस की सकाळी उठून काही गोष्टी वेळच्या वेळी करणं म्हणजे काय, तर शिस्त लावणं आणि ती शिस्त स्वतःला लावून घेणं, हे जर आपण ठरवलं तर कदाचित आपल्याला बाकीच्या गोष्टी पण आपल्याला मॅनेज करता येईल. म्हणजे कुठली गोष्ट इम्पॉर्टंट आहे आणि ती करायची की नाही हे आपल्याला डिसिजन घेता येईल, कारण आपल्याला शिस्त आपण लावून घेतलेली आहे त्या वेळेमध्ये ते करणं गरजेचंच आहे. मग उरलेल्या वेळेमध्ये महत्वाचं काय तेवढंच फक्त करायचं, बाकीचं सगळं बाजूला ठेवून द्यायचं, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. थोडक्यात ह्याच करेक्ट. पण एवढंच नाहीये, मी जसं तू म्हणाला स्लो डाऊन करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपलं पण अगदी फास्ट असतं 1.5x. सो इव्हन तुला ते का बरेचसे पॉडकास्ट हे पण सांगतात की बाबा तुम्ही आमचा पॉडकास्ट ऐकताय ना तर 1.5 स्पीडवरती ऐका. अच्छा, बघ तू बऱ्याचशा पॉडकास्ट मध्ये त्याने काय होतं, व्हिडिओ पटकन संपतो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघता. अच्छा, ओके, आणि तुमचा वेळ वाचतो. पण तुम्हाला ऐकू येतं का नीट ते 1.5 स्पीड? येतं ना, पण मी असं बऱ्याच जणांचं बघितलंय की आजकाल लोक बोलताना सुद्धा पण आहे ना खूप फास्ट बोलतात. तुला मी आता सांगतो की तू असंच आहे, हे तसंच आहे. हे माझ्या बाबतीत खूप खरं आहे की मला सांगायचं होतं, हे फास्ट फॉरवर्ड होतं. पण आपण एखादी गोष्ट आपला 1.5 स्पीडने बघायची गरज नाहीये, ऑलरेडी म्हणजे 2x स्पीडने गेलेली आहेस. तर होतं काय ना की जेव्हा आपण एखादी गोष्ट स्लो डाऊन करतो ना तेव्हा आपण ती गोष्ट बरोबर करण्याचे चान्सेस जास्त असतात आणि त्याच्यामुळे ना आपण चुकत नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला ना कॉन्शियस डिसिजन घ्यायला मदत करतात आणि आपल्याला म्हणजे जसं तू म्हणालीस की जे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन किंवा इन्स्टंट अशा गोष्टी आहेत ना की जे आपल्याला शांती देतात, त्या गोष्टी शोधत बसायची गरज लागत नाही. मग हे तुझे सोशल मीडिया असून दे किंवा काय बरं म्हणतात व्हिडिओ गेम्स असून दे, जे स्पेशली ह्या गोष्टी लक्षात ठेवूनच तयार केले गेलेले आहेत, त्यांची तुम्हाला गरज लागत नाही. आणि खरा आनंद आहे ना तुला अशा गोष्टी आहेत ना, म्हणजे खरा आनंद लॉंग टर्म मधूनच मिळतो. मग तुझी इन्व्हेस्टमेंट असून दे, मुलाला मोठं करणं असून दे किंवा एखादं मोठं पुस्तक वाचून संपवणं असून दे. करेक्ट. सो त्या गोष्टी आहेत ना, त्यांची जर तुम्ही सवय लावून घ्याल ना तर मला असं वाटतं, आणि तीच सवय तुमच्या नेक्स्ट जनरेशन पर्यंत द्याल. म्हणजे तुम्ही संध्याकाळी रात्री सवय लावली किंवा बेड टाइमला तुम्ही पुस्तक वाचता तर मुलगा सुद्धा तेच करणार आहे. तुम्ही मोबाईल घेऊन बसाल की मुलगा सुद्धा तेच करणार आहे. मग हे जे काही गेमचे राक्षस आहेत किंवा इंटरनेट मधून जे काही भयंकर प्रकार येतात समोर, त्याचं प्रमाण कमी होईल. सो हा ऍक्च्युली मोठं होता या डिस्कशनचा. सो दॅट्स व्हॉट, म्हणजे हे कन्क्लुजन आहे. सो ह्या व्यतिरिक्त तुला काही ऍड ऑन करायचं का याच्यामध्ये? नाही, म्हणजे बेसिकली नॉर्मल स्पीड मध्ये. सो कसं आहे, तू एक्झॅक्टली बरोबर बोललास. म्हणजे आय अग्री टू यू टोटली. म्हणजे कसं आहे, तुला एखादा काहीतरी हॉबी असणं, जसं तू म्हटलं की एक पुस्तक वाचणं, तर तुला समजा काहीतरी गायला आवडतं, काही हॉबी असू शकते. सो हॉबी असणं, फिजिकल ऍक्टिव्हिटी असणं, स्लो डाऊन करता येण्याची तुझ्याकडे एक सवड असणं, म्हणजे तुझ्यासाठी वेळ, 1 तास वेळ तुझ्यासाठी काढ जो तुझ्यासाठी आहे. म्हणजे मला मेडिटेशनचा पार्ट मी का म्हटले की मे बी तुम्ही मेडिटेशन झाडांना पाणी घालून पण तुमचं मेडिटेशन होऊ शकतं किंवा गार्डनिंग करून पण तुमचं होऊ शकतं. दुसरं काही म्हणजे दॅट मेडिटेशन कॅन बी ऑफ एनी सॉर्ट. असं तुम्ही 1 तास तुमच्या स्वतःसाठी द्या की जिकडे तुम्ही स्वतःला ऍक्च्युली ऑब्झर्व करताय 2 मिनिट बसून की माझ्या डोक्यात काय चाललंय, मी काय विचार करतोय, मला काय गरज आहे, आणि तुमची बॉडी कुठेतरी रेस्ट मागते. म्हणजे जे रात्री झोपता त्याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला एक वेळ मागते. आता हे जसं तुम्ही ॲज अ फॅमिली रिच्युअल कराल की मी वीकेंड्सना कुठेतरी हॉटेलमध्ये किंवा मॉलमध्ये न जाता मी कुठेतरी नॅचरल जागी जातोय जिकडे मला खूप नेचरशी रिलेटेड गोष्टी मला फीडबॅक्स आणि मिळतात, जिकडे मला खूप बरं वाटतंय. नॅचरली तू शांत होतोय, स्लो डाऊन होतोय, सगळं होतंय.
तर काय होतं की ऑफकोर्स तू तुझ्या मुलाला पण बरोबर घेऊन जाशील आणि घेऊन जात नसाल तर घेऊन जा, फक्त तुम्ही जाऊ नका. तर अशा सगळ्या गोष्टी, अशा काहीतरी हॅबिट्स आपल्याकडे असणं आणि हळूहळू खूप लोकांचे अवेअरनेस वाढतायत. म्हणजे काय म्हणतात त्याला, जिममध्ये जाणं, योगा करणं किंवा या सगळ्या फिजिकल फिटनेस, त्याच्याबरोबर बाहेर फिरायला जाणं, काहीतरी हॉबी असणं, एकत्र बसून खेळणं, हे सगळे जे, आणि ना म्हणजे हे वी आर गोईंग बॅक टू अवर म्हणजे ओल्डन डेज. असंच होतंय की आपण जे पूर्वी करत आलो तेच कदाचित आपण पुन्हा करायला पाहिजे आणि थोडासा आपला पेस कमी झाला पाहिजे. तर मग आपण ऍडिक्शनसाठी बघायला जात नाही. आणि मग म्हणजे जे आपण काय म्हणतात त्याला, गेम खेळून प्लेजर मिळतं त्याच्यापेक्षा आपण गप्पा मारून 1 तास बसून हळूहळू ती मे बी कपलनी सुद्धा एक वेळ घालवावा, ज्याच्यामुळे तुम्हाला कळायला लागतं की समोरचा माणूस विचार काय करतोय. बरोबर. त्याच्यामुळे म्हणजे ह्या 3 गोष्टी, म्हणजे काहीतरी तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं, तुम्हाला काहीतरी हॉबी असणं, नंतर तुम्हाला एक कम्युनिटी म्हणजे एका फॅमिली बरोबर वेळ घालवणं. मग तो तुम्ही गेम खेळा किंवा तुम्ही बाहेर फिरायला जा किंवा काही करा, किंवा जेवताना एकत्र बसून गप्पा मारा, जेवताना बसून मोबाईल नका बघू. तर ह्या सगळ्या गोष्टी ना बॉईल डाऊन टू की तुला तुझं मेंटल, फिजिकल सगळीच हेल्थ बेटर होते. मग तुम्ही ऍडिक्शनकडे नाही जात, कारण तुम्हाला ते प्लेजर, ती मजा तुमच्या घरामध्ये, तुमच्या कंपनीमध्ये येते. तुम्हाला चांगला मित्र असणं तेवढंच इम्पॉर्टंट, जसं मगाशी म्हटलं, रिअल लाईफ मित्र असणं. देन म्हणजे तुम्ही टॉईज मध्ये तुम्ही जेव्हा प्रिटेंड प्ले मध्ये करता तो गोष्ट वेगळी आहे, पण जेव्हा रिअल लाईफ मध्ये तुम्हाला एका एज नंतर तो मित्र लागतो. राईट. सो व्हॉट यू आर सेइंग इज, म्हणजे आपण दोघं एकाच प्लॅटफॉर्मवर आहोत. ओके, म्हणजे आता सध्याही आपण युट्यूब वरतीच आहोत एकत्र. सो द थिंग इज दॅट, म्हणजे थोडक्यात कन्क्लूड करायचं झालं तर कॉन्शियसली ह्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे. आपण प्रॉडक्ट न होता ज्या मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्याच आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण ॲब्झॉर्ब करून घेतल्या पाहिजेत. तू असं म्हणालीस की आपल्याला म्हणजे काय बरं म्हणतात, अशा गोष्टी ज्याच्यापासून समाधान मिळतं ना, त्या गोष्टी कालही होत्या, ज्या गोष्टी आजही आहेत आणि त्याच गोष्टी उद्याही राहणाऱ्या असतील, अशा गोष्टींकडनं आपण शिकलं पाहिजे. जसं आपण मगाशीच बोलताना बोललो की काही मोबाईल गेम जे 10 वर्षापूर्वी होते, जे आज त्यांचं नाव नाहीये, आज जे फेमस आहेत ते उद्याही नसणार. मग असे खेळण्यापेक्षा आपण ते खेळ खेळूया ना, जे कालही खेळलो, जे आजही आहेत आणि जे उद्याही राहतील. करेक्ट. सो आय गेस एवढं बोलून आपण आजचा पॉडकास्ट इथे संपूया. बट मला तू हे जे काही टॉईज आणलेले आहेत ना, ते थोडेसे जरा एक्सप्लेन कर, म्हणजे ऍटलिस्ट हे टॉईज काही नवीन आहेत, काही ओळखीचे आहेत. सो आता ना ह्याच्यात हे टॉईज बऱ्यापैकी मी जे मेळे असतात, म्हणजे छोटे छोटे जे आपण जत्रा पूर्वी जायचो तशा जत्रांमधनं गोळा केलेले आहेत ऍक्च्युली बऱ्यापैकी. ओके. आणि तो तुम्हाला खोटं वाटेल की बेसिकली हे जे टॉईज आहेत हे बनवणारा माणूस काही खूप शिकलेला नव्हता. तो एक सिम्पल कोणीतरी माणूस होता ज्यांनी त्याच्या आजूबाजूला ज्या गोष्टी अवेलेबल होत्या त्याच्यातून त्यांनी त्या बनवल्या. पण त्याच्यात त्यांनी सगळी फिजिक्सची प्रिन्सिपल वापरलेली आहेत. कुठलंही टॉय घे जे तुला मिळतंय याच्यामध्ये जत्रेमध्ये, त्याच्यात फिजिक्सच्या प्रिन्सिपलवर चालतात. त्याचं हे आहे की हे तुम्ही सेंट्रिफ्युगल फोर्समुळे हे फिरतंय आणि त्यांनी खूप सुंदरपणे ऑब्झर्व केलंय की कोंबड्या दाणे कसे टिपतात. ओके. आणि त्यांनी सिम्पल मेकॅनिझमनी दाखवलं की तेच सेम जी ऍक्टिव्हिटी आहे ती त्यांनी त्याचं रेप्लिका बनवला याच्यामध्ये. पण काय वापरलंय की एक सिम्पल हे गोल गोल फिरतो, आवाज येतो नाही, तो आवाज पण एकदम रिझेंबल होणार आहे. सो बेसिकली ह्याच्यात काय, आता ह्याच्यात हे जर मुलाला दिलं, तो लहान मुलगा तासन तास घालवेल याच्यामध्ये. तू पण घालवशील, मी पण घालवेन की ह्याला बघण्यामध्ये इतकं सुंदर आहे ते. सो हे आपल्याकडे खूप, आणि एवढं सॉलिड हेरिटेज आहे आपल्याकडे की प्रत्येक स्टेटमध्ये तुम्ही जाल तर त्याचं मटेरियल बदलतं. म्हणजे तू आसाममध्ये गेलास तर तिकडे तुला बांबू मिळेल, तर हा एक आसाम मधला बांबू आहे, बांबूचा रॅटल आहे. ओ, रॅटल स्नेक सारखा. हा, करेक्ट. पण त्याचा वेग एकदम असतो. हा. सो ह्याच्यात त्यांनी खूप असं एकदम सूदिंग काहीतरी वापरलंय की खूप जास्त हार्श आवाज नाहीये, पण त्याच्यात इंट्रिकसी बघितलीस तर ही एकदम तरी छान वीव केलं. आणि हे तुला फक्त आसाममध्ये, बिकॉज बांबू तिकडे खूप अबंडंटली अवेलेबल आहे म्हणून तो तिथे मिळेल तुला. नंतर हे तुला मी मगाशी दाखवलं, हे पण तसंच आहे ना, हे पण मगजसारखंच आहे बघ ना. तिथे मागे पकड, म्हणजे ते
फिरवायला सोपं जाईल. हो हा. नंतर हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जसं फिजिकल डेव्हलपमेंट सुरुवातीला आपण म्हटलं तसं एक आय हँड कोऑर्डिनेशन म्हणून प्रकार असतो. म्हणजे आपण कुठलाही लॉन टेनिस, टेबल टेनिस हे जेव्हा खेळतो किंवा इव्हन कॅरम पण खेळतो. यो हा यो पण करेक्ट. त्याच्यामध्ये आपल्याला आय हँड कोऑर्डिनेशन लागतं. म्हणजे जे आपण करतोय म्हणजे आपल्याला शटलकॉक येताना दिसतंय ते आपण मारू शकतोय त्यावेळेला. हे आय हँड कोऑर्डिनेशन झालं. तर ते चांगलं होण्यासाठी हा ऍक्च्युली जॅपनीज गेम आहे. ओके, हे जपानचं ट्रॅडिशनल टॉय आहे. तर काय असतं, हे तुम्ही जेव्हा बॅलन्स करायचं आणि हा बॉल अगदी हळू म्हणजे आपल्याला खूप जोरात नाही. एक्झॅक्टली हे लक होतं तुझं ना. हे माझं लक होतं. ओके, मी ट्राय करतो. हे माझे स्किल्स आहेत हा. हे कठीण आहे. मी प्रूफ करायचं होतं मला की तुझं लक होतं म्हणून. ओके. सो ह्याच्यामध्ये 3 लेवल्स आहेत. म्हणजे एक आहे की तुम्ही एक लेवलला इकडे घालायचं, बॉल इथे गेला पाहिजे, मग तुम्ही इथूनच तो फ्लिप करून इथे गेला पाहिजे. ओके. आणि तिसरं तुम्ही बघाल तर ह्याला एक होल आहे, तर हे ह्याच्या आतमध्ये गेलं पाहिजे. ओके, हे खूपच 3 लेवलच्या एंट्रिकसीज आहेत आणि ह्याला तासन तास जातात मुलं, ह्याच्यावर तासन तास खेळतात. हे भवरा आणि ते हातजली वगैरे प्रकार होते ना. हातजली म्हणजे एक्झॅक्टली हातावरती घ्यायचा. एक्झॅक्टली, ते पण एक इंटरेस्टिंग आहे आपल्याकडे. हा, म्हणजे खूपच स्किल बेस्ड गेम आहे तो. तुला फिरवता येतो का? हा, फिरवता येतो ना. भवरा येतो फिरवता? मी सगळे गेम खेळले जे मुलं खेळतात. अजून हे म्हणजे आता इंडियामधली पण खूप आहेत, पण ह्याच्यात एक आहे हे चायनावरनं आणलेलं आहे. ठीक आहे. तर जिकडे एक मांजर आहे आणि जी क्लेची आहे, म्हणजे मटेरियल क्ले आहे, खालती पेपर लावलाय त्याला आणि ह्याला एक खाली दोरी आहे. ही ना दोरी तुम्ही अशी हे केली, आता हे खूप जुनं आलंय, तर ती लिटरली मांजर जशी ओरडते तसा ते आवाज करतात. आणि ओके. आणि घासलेच वाटतं याला. हा, खूप घासले, खूप खेळले त्याच्याशी. तर अशा हे आता पुन्हा काय, हे मिमिक्री ऑफ नेचर आहे. मी मांजरीला बघितलं, मांजरीची शेपूट बघितली मोठी. हा, खरंच मांजरीसारखा आवाज काढतोय. ते मांजर वैतागल्यानंतर आवाज काढते. हा, करेक्ट. मग आता तुझा हात जर थोडेसे आता फ्रिक्शन चांगलं असेल ना, मग थोडंसं ऑइली असेल तर त्यांनी अजून मांजर मी ओरडते तसं जेल नेल करायची गरज आहे का मला? ओके. नंतर हे एक इंटरेस्टिंग आहे. नंतर खूप असे टॉईज आहेत की जे तुम्ही ना स्वतः घरी बनवू पण शकता. आता हा अजून एक सेंट्रिफ्युगल फोर्सवरती चालणारं आणि विथ त्याच्याबरोबर ना एक स्टोरी असलेलं ह्याच्यामध्ये. हे खालती हा हत्ती आहे. ओके, आणि जनरली काय असतं ह्याच्यामध्ये मुंगी. ते वर धरावं लागेल. नाही. अच्छा, ओके. तर हा एक हत्ती आहे आणि वरती, आता हे जरा उलट झालंय, पण वरती जनरली काय असतं, ह्याला कॅरेक्टरायझेशन करताना वरती एक मुंगी दाखवतात आणि खालती हत्ती असतो. आता त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही मुंगी हत्तीला वर घेऊ शकेल का, हे ट्राय करा. कसं कराल, तर पुन्हा सेम सेंट्रिफ्युगल फोर्स केल्याने तो हत्ती वरती येतो. जबरदस्त. थोडं बाहेर काढावं लागेल. नाही, गरज नाही, काहीच नाही. अरे वा. हा, हे टॉईज बनवू शकतात घरात. आणि ही टॉईज आपण सिम्पल बनवू शकतो. म्हणजे असे खूप टॉईज आहेत. म्हणजे अजून एक आहे ज्याच्यात तुम्ही ताणून दोरा धरला तर एक लिटरली असा एक वुडपेकर वरती जातो आणि वुडपेकरचा तो हे करतो. म्हणजे एक्झॅक्टली त्याची जी काय म्हणतात त्याला, जी ऍक्टिव्हिटी आहे किंवा त्याचा जो क्रिया आहे ती एक्झॅक्टली रेप्लिकेट करणार एक छोटंसं सिम्पल पेपरचं टॉय तुम्ही दोरा आणि पेपर यांनी बनवू शकता. सो हे काय आहे ना, तुम्ही हे जर तुमच्या मुलांबरोबर बसून बनवलं ना, तर तुम्ही एक वेगळ्या लेवलचं कनेक्शन तयार करता, त्यांना शिकवता. म्हणजे इनडायरेक्टली त्यांना सेंट्रिफ्युगल फोर्स काय माहिती नाहीये, पण तुम्हाला दाखवून त्याच्या लक्षात राहतं. आणि असं इंटरनेटवरती असे क्राफ्ट व्हिडिओ पण अवेलेबल आहेत, खूप आहेत. आता जसं अरविंद गुप्ता म्हणून एक आहे, अरविंद गुप्ता म्हणून खूप मोठे सायंटिस्ट आहेत आणि त्यांनी आयुका बरोबर ते काम करतात. तर त्याच्यामुळे त्यांनी ना त्यांचा ओपन सोर्स आहे, म्हणजे तुम्ही कोणीही ते ऍक्सेस करू शकता, बघू शकता आणि घरातल्या सिम्पल गोष्टीतून ते टॉईज बनवायला शिकवतात. आणि त्याच्यामध्ये सगळी टॉईज सायन्सच्या कुठल्या ना कुठल्या प्रिन्सिपलवरती बेस्ड आहेत. आणि तुम्हाला ते सायन्सचा प्रिन्सिपल शिकवायला तुम्हाला 2 तास घालवण्यापेक्षा ते एक टॉय बनवा, तुम्ही पटकन शिकता. असं लिटरली असं आहे. तर त्याच्यामुळे असे खूप आहेत. आता हे एक आहे, जसं तुम्हाला खूप वेळा असं काय होतं की तुम्ही जेव्हा हॉटेलमध्ये जाता,
तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असता तेव्हा जनरली लोक हे घे ना मोबाईल, शांत बस मुलाला सांगतात. तर ते करण्यापेक्षा आता हा एक ना पॉकेट गेम्स आहेत हे. आता हे आपल्याकडे पूर्वी मिळायचे, सध्या मिळत नाहीयेत, पण मिळतील थोड्या दिवसांनी. त्याच्यात काय आहे की ह्याच्यात वेगवेगळे पॅटर्न्स आहेत आणि त्याच्यात एक बुकलेट मिळतं. त्या बुकलेटमध्ये ना तुम्हाला सांगितलेलं असतं की समजा फक्त हे काढून फक्त 2च ह्याच्यात टाकलेले आहेत गोष्टी, असं काहीतरी त्यांना तुम्हाला दिलंय आणि तुम्हाला हेच पीसेस वापरून हे कम्प्लीट करायचंय. राईट, पण ते पीसेस ऍक्च्युली बाहेर काढल्यानंतर थोडे डिफिकल्ट वाटतात. हो, चांगलेच डिफिकल्ट आहेत. हा, त्याच्यानंतर ते मॅनेज करणं. सो तुम्हाला ते जो काही बोर्ड आहे तो कम्प्लीट करायचा आहे. बरोबर, आपण त्याचं पिक्चर दिलेलं आहे आणि तुम्हाला ते बनवायचंय. आता तुम्ही हे तासन तास खेळू शकता ऍक्च्युली. आणि हे तुम्ही पॉकेट गेम असल्यामुळे ट्रॅव्हलिंग करताना पण खेळू शकता. हे पडण्याचा पण संबंध नाहीये, काही नाही. जरी पडलं तरी उचलता येईल, असं काही फार कठीण नाहीये. आता ह्याच्यामध्ये तुला जे उरलेत ते नॉट नेसेसरी तिकडे पुरतील. मला याच्यासाठी खरंच बऱ्याच तासांची गरज आहे. हो, पण मला एक कल्पना आली की सो आपण मुलांसाठी किती कॉन्शियसली गेम घेतोय ह्यानी खूप फरक पडतो. म्हणजे असे गेम्स जर आपल्याकडे असतील तर आपल्या मुलांना मोबाईल द्यायच्याऐवजी असं काहीतरी देऊ आपण. राईट, आय गेस यही है राइट चॉइस. तेव्हा मी बऱ्यापैकी कंप्लीट केलंय, पण ठीक आहे. पण हे आहे म्हणजे असं पटकन जमणाऱ्यातलं नाहीये. आणि आता हे तर तू रॅन्डम करतोयस, म्हणजे तू काय जसं मनात येईल तसं बनवतोयस. त्याच्यामध्ये तुम्हाला टास्क दिलेला की हे असंच्या असं बनवा. हे 2 पीसेस आहेत आणि एवढे उरलेले, त्याच्यातून तुम्ही एक्झॅक्टली असंच्या असं पुन्हा बनवून दाखवा. राईट, सो तो अजून एक लेवल वरची आहे टास्क त्याची. ओके, मी हे 2 आता इथे ठेवून देतो असे. ठीक आहे. सो थँक्यू फॉर शोईंग मी दिस ऑल थिंग्स. बरं वाटलं ॲक्च्युली या गप्पा मारून. आणि हे करण्याच्या पाठीमागचा उद्देश हेच होता की ह्या सगळ्याला म्हणजे टेक्नॉलॉजिकल जो शिफ्ट आलेला आहे ना, त्याला चांगला ऑप्शन काय आहे तो डिस्कस करणं आणि हा कंटेंट तयार करून लोकांपर्यंत पोहोचवणं. सो त्याच्यामधल्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे डिस्कस झाल्या आणि त्याच्यातनं जर काही पुढे जाऊन लोकांना उपयोगी पडत असेल तर हाच एक उद्देश आहे. दॅट्स इट. थँक्यू सो मच. आणि आपला एपिसोड आपण इथेच एंड करूया आणि पुन्हा एखाद्या याच रिलेटेड काही एपिसोडवरती पुन्हा तुझ्यासोबत गप्पा मारायला आवडतील. नक्की, मलाही खूप मजा आली. थँक्यू सो मच.